आर लाईव्ह नाव. तुम्हाला माझा आवाज येतोय का ते एकदा मला सांगा फक्त. तुम्हाला माझा आवाज येतोय का एकदा फक्त सांगा. सो वी कॅन स्टार्ट. ओके. गुड इव्हनिंग. हॅलो. हॅलो. हाय. येस. थँक्यू. थँक्यू मंगेश. आवाज येतोय सांगितल्याबद्दल. ओके. सो आपण आता शिवानी मॅमला लवकरच जॉईन करूया आपल्या लाईव्ह मध्ये. आणि प्रेरणा मॅम देखील तिथे असतील. प्रेरणा मॅम जॉईन नाही होऊ शकत आहेत आय गेस. तुम्हाला जे काही प्रश्न असतील. ओके. हॅलो. हॅलो. हाय हाय कसे हाय हाय. आहात? कसे आहात? मस्त. तू कशी आहे? मी पण मस्त. सो काय करताय सध्या लॉकडाऊन मध्ये तुम्ही? आराम. मी कोविड पॉझिटिव्ह होते. सो मला वाटतं त्यानंतर मला फक्त आरामाची गरज होती. हम्म. तर बाबांना पण बरं नव्हतं. फॅमिलीमध्ये खूप स्ट्रेस होता. पण आता सगळं छान. आता ऑल आता ओके? फक्त ऑल ओके. आता फक्त आराम करायचा. येस येस. आता सध्या घरीच राहून घरी आराम थांबते. करायचा. येस येस. सगळ्यांनीच घरी राहा आणि आम्ही लाईव्ह सेशन करू ते जॉईन करा. येस. ओके. सो आमचं हे फर्स्ट लाईव्ह सेशन होतं. सो वेलकम. माझंही फर्स्ट लाईव्ह सेशन आहे. सो येस वेलकम. येस. येस येस. सो आता आपल्याला बरेच जण तसे झालेले आहेत जॉईन. वाटलं नव्हतं होतील इतके. थँक्यू. मग तुमच्या स्टायलिंग बद्दल म्हणजे ही सुरुवात कशी झाली याबद्दल काही जरा सांगाल का आम्हाला? लाईक या क्षेत्रामध्ये कशी आलीस तू? म्हणजे आवड लहानपणापासून होती की नंतर निर्माण झाली तुला? मला वाटतं मला लहानपणापासूनच छान कपडे घालायची किंवा सुंदर दिसण्याची प्रत्येक मुलीची आवड असते. येस येस. आय होप एव्हरीबडी अग्रीज. पण हम्म. 10वी पर्यंत मला माहित नव्हतं मला काय करायचंय किंवा नक्की काय कुठल्या क्षेत्रात करिअर बनवायचंय. हम्म. अं, पण 10वी नंतर 11वी-12वी पण खूप बेल्ला आणि टाइमपास आणि जेसी होतं त्यामुळे फार हम्म. फार काही माहित नव्हतं. पण 12वी नंतर मला एवढं माहित होतं की मला आता ग्रॅज्युएशन मध्ये पुढे 3 वर्ष न घालवता मला करिअर साठी काहीतरी करायचंय. ओके. सो जेव्हा मी बसले व्हेन आय जॉटेड डाऊन की हा माझ्यासमोर हे ऑप्शन्स आहेत आणि मला काय आवडतं करायला, तर फॅशन त्यामध्ये खूप मेजरली समोर दिसून आलं. सो हम्म. म्हटलं ठीक आहे, मग बघूया, ट्राय करूया कसं काय असतं. माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये कोणी फॅशन किंवा माझ्या ओळखीमध्ये कोणी फॅशन डिझायनर नव्हतं त्यावेळेला. हम्म. सो मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही जेसी मधून सगळ्या मुंबईतले सगळे कॉलेजेस पालथे घातले, फॅशन कॉलेजेस जिथे मी ऍडमिशन घेऊ शकते. एक तर मुळात मी ओके. डोंबिवलीला राहायला आहे ओके. पहिल्यापासून. तर हम्म. डोंबिवलीपासून सगळं लांबच आहे, ट्रॅव्हल. म्हणजे येस येस. कुठेही गेलीस तरी डोंबिवलीपासून लांबच होतं. हम्म. सो ते मेंटली मी प्रिपेअर्ड होते की जिथेही जायचं आपल्याला ट्रॅव्हल करायचंच आहे. येस. सो जेव्हा मी सोफायज मध्ये गेले त्यावेळेला मला कळलं की मला हे कॉलेज आवडलंय, तर आपण या हम्म. कॉलेजमध्ये ऍडमिशन ट्राय करूया. पण सोफायज मध्ये त्यावेळेला ऍडमिशन साठी 3 प्रोसेस होती. पहिलं एक ग्रुप डिस्कशन होतं, त्यानंतर एक रिटर्न एक्झाम होती, त्यानंतर एक पीआय होतं त्यांचं. सो मला ओके. माहित नव्हतं मला ऍडमिशन मिळेल की नाही, कारण ऑनेस्टली 12वी नंतर फॅशन बद्दल प्रामुख्याने काही माहित नव्हतं. हो. पण पण मग तशी ती सुरुवात झाली. फॅशन कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं आणि 3 वर्षानंतर खूप कळलं की आपल्याला जे वाटत होतं फॅशन बद्दल हम्म. ते नसून बऱ्याच अजून काही गोष्टी असतात ज्या आपल्याला शिकण्यासारखं. हम्म. शिकण्यासारख्या माहिती असतात, ज्या नसतं. हम्म. माहिती नसतात अजिबातच. लोकांनाही वाटतं की यार
किती ग्लॅमरस आहे, किती भारी आहे, किती छान आहे. हा. पण येस येस. पण तसं ते नसून ते खूप शिकण्यासारखं खूप होतं. तर मला वाटतं तशी सुरुवात झाली. आणि त्यानंतर जेव्हा डिग्री संपली त्यानंतर परत काय करायचं, मग जॉब करायचा, कुठे जॉब करायचा. पण मला वाटतं मी डिझायनर्स कडे काम केलं आणि त्यानंतर मला कळलं ओके. की मला इथे काम ऍज नाही अ करायचं. इंटर्न या. नो ना, ऍज अ असिस्टंट डिझायनर. इंटर्नशिप तर ओके. आमची कॉलेजच्या तो 3 वर्ष होतं, प्रत्येक वर्षानंतर इंटर्नशिप होती. तो हम्म. तो एक्सपिरियन्स आलेलाच हम्म. आम्हाला. पण डिझायनर कडे काम केल्यानंतर मला कळलं की मला डिझायनर नाही बनायचंय. ओके. तो काय नाही करायचंय हे मला माहित होतं, कळलेलं हा. रॅदर. पण त्यानंतर एका स्टायलिस्टला असिस्ट केलं मी. WGS नाही, स्टाईल क्रॅकर मध्ये. ओके. त्यानंतर ते एका डिझायनरला मी असिस्ट केलं, ती स्टायलिस्ट पण होती. त्यानंतर आम्ही शानदार केली, आम्ही दृश्यम केली एकत्र. तो ओके. त्या सेटवर गेल्यानंतर मला असं कळलं की यार मला हे, दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू जॉईन, दिस इज वेअर ओके. आय वॉन्ट टू बी. मला वाटतं त्यानंतर मला कळलं की इथे मग ती हळूहळू सुरुवात झाली असिस्टंट पासून फ्रीलान्सर. आणि मग ती अशी ओके. सुरुवात झाली. ती झालेली, ती आता कोविड पर्यंत थांबली नव्हती. तर आता एक कॉमा सध्या आलाय. कोविडमुळे सगळ्यांचंच. आता कोणीतरी इथे क्वेश्चन होता की तू कोणत्या कॉलेज बद्दल बोलत होतीस. तुझं म्हणजे शिक्षण कोणत्या कॉलेजमधून झालंय? सोफिया कॉलेज ग्रँड, BK ओके. सोमानी सोफिया कॉलेज ग्रँड, मुंबई. ओके. आणि अच्छा. आणि ह्या क्षेत्रामध्ये ज्या बऱ्याच लोकांना अ, यायचं आहे, त्यांच्यासाठी म्हणजे कोणती डिग्री घ्यावी लागते किंवा कोणतं शिक्षण असं घ्यावं लागतं ऍज अ स्टायलिस्ट होण्यासाठी किंवा या क्षेत्रामध्ये येण्यासाठी? तुमचं बेसिक 12वी नंतर तुम्ही करू शकता. त्यासाठी असं काही, तुमच्या जर ड्रॉइंग स्किल्स चांगले असतील, तुमचं फाउंडेशन वगैरे बेसिक चांगलं असेल, तर इट ओनली हेल्प्स. म्हणजे तुम्हाला हे पाहिजे हे करण्यासाठी असं काहीच नाही, तुम्ही करू शकता 10वी 12वी. पण मी असं सुचवेन की 12वी नंतर करा. कारण 10वी नंतर आपण खूपच फ्रेश असतो सगळ्यासाठीच. माहित नसतं कॉलेज कसं असतं, ट्रॅव्हलिंग कसं असतं. कारण किती झालं तरी प्रोफेशनल कॉलेज ज्युनियर कॉलेजपेक्षा खूप डिफिकल्ट असतं. कारण प्रोजेक्ट्स असतात, टाइमावर पोचायचं असतं, सिरियसनेस असतो येस. एका लेवलचा. जेसी मध्ये आपण ते सगळं करत नाही. तर मी म्हणेन की जेसीची मजा घ्या 2 वर्ष आणि येस. मग इकडे या. ओके. तू कोणती डिग्री घेतलीस ऍज अ ह्याच्यासाठी? ड्रेस डिझायनिंग आणि गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग अशी 3 वर्षाची सोफियाज मध्ये डिग्री आहे. डिप्लोमाज पण आहेत त्यांच्याकडे खूप चांगले चांगले, तुम्ही तेही करू शकता. टेक्सटाईल पण आहे त्यांच्याकडे. सो टेक्सटाईल डिझायनिंग, ड्रेस डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग हे सगळं करू शकता. तिथे अशा आणि बऱ्याच मुली होत्या माझ्या कॉलेजमध्ये ज्या टेक्सटाईल करून फॅशन करत होत्या. सो त्यांच्यासाठी ते एक ऍड ऑन झालं, कारण त्यांना ते अजून नॉलेज मिळालं बेसिक. हा, राईट. तेही आहे. आणि तुझी मराठी इंडस्ट्रीमध्ये कामाची सुरुवात कधी झाली आणि कशी झाली? 2015 मध्ये टू मॅड हा शो आलेला कलर्स मराठीवर. त्यामध्ये म्हणजे मीनवाईल मी बऱ्याच ऍक्टर्सना स्टायलिंगसाठी अप्रोच केलेलं ऑलरेडी. अमृताला मी ऑलरेडी स्टाईल करत होते, अमृता खानविलकर. पण त्या शो मध्ये मला तिला स्टाईल करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. आणि तिथून जी सुरुवात झाली ती म्हणजे अमृता बरोबर काम केल्यानंतर खूप 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 फायदा झाला मला त्या गोष्टीचा. मला खूप एक्सपोजर मिळालं, खूप शिकायला मिळालं. अमृता ऍज अ ऍक्टर पण ती कपडे खूप चांगले कॅरी करते. तिचा हम्म. स्टाईल सेन्स खूप चांगला आहे. सो तिच्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. ओव्हरऑल शो मधून खूप जणांकडून मला शिकायला मिळालं. सो त्यानंतर त्याच शो मध्ये अमेय होस्ट करत होता तो शो. तशी मग Yes. अमेय बरोबर ओळख झाली आणि मग त्यानंतर ते अमेय, अमृता, सिद्धार्थ, ललित, मिताली हे. ओके. आणि मला सगळ्यात वाटतं पहिलं एक म्हणजे हा. एक स्ट्रॉंग फाउंडेशन जर तुम्हाला मिळालं ना आणि त्याची तुम्ही हम्म. जर पुरेपूर फायदा करून घेतलात इन टर्म्स ऑफ वर्क, तर मला हम्म. वाटतं देन यू देर इज नथिंग दॅट कॅन स्टॉप यू.
येस राईट. म्हणजे सो सगळ्यात सर्वात पहिलं काम तू ऍक्टर सोबत या ऍक्ट्रेस सोबत. अमृता. ओके. आणि तुझी अशी कोणत्या ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस सोबत मराठी सेलिब्रिटी सोबत काम करण्याची तुझी इच्छा आहे? माझी मला वाटतं हम्म. माझी ज्यांच्याबरोबर इच्छा होती त्या सगळ्यांबरोबर मी काम केलंय. अरे वा, सच ग्रेट. सच सच. आता असं तोंडावर नाव येत नाहीये माझ्या, पण मी ऑलमोस्ट बऱ्याच लोकांबरोबर काम केलंय आणि खूपच भारी एक्सपिरियन्स आलाय मला सगळ्यांबरोबरचा. सो ओके. मला वाटतं मला फिल्म्स करायचे आहेत. मी खूप आतुरतेने सगळ्यांना सांगतेय किंवा अप्रोच करतेय. खूप सारे डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स, रायटर्सना मी अप्रोच करून सांगते की मला एक फिल्म करायची आहे ॲज अ कॉस्ट्युम डिझायनर. सो कोविडच्या आधी 2-3 अपॉर्च्युनिटीज पण होत्या हिंदीमध्ये, मराठीमध्ये. पण कोविडमुळे जरा ते सगळं थांबलंय. सो आय होप की कोविड नंतर ते परत सगळं चालू होईल. सी ऑन बिग स्क्रीन वर्क. ओके. आपण तिथे कोणाचे क्वेश्चन्स असतील? हा, हाऊ डिड यू स्टार्ट डुईंग वेडिंग्स? कोणाचा तरी क्वेश्चन आहे, प्रियंका. वेडिंग्स म्हणजे मी सिद्धार्थ मितालीचंच केलं ऑनेस्टली. आणि त्यांचं पण जेव्हा मी लग्न स्टाईल केलं त्यावेळेला मी ते लग्न करते असं न बघता त्या दोघांना स्टाईल करते हा माझा फोकस होता. ते सगळं जुळून आलं एकत्र, खूप चांगलं. दॅट वॉज अमेझिंग. पण क्लॅरिटी आहे का? माझा आवाज येतोय का? हो हो. ओके. त्यावेळेला ते एकत्र सगळं जुळून आलं आणि लोकांना ते खूप आवडलं आणि त्याचा रिस्पॉन्स तर भन्नाटच होता. पण आता त्यामुळे आवाज आणि ब्रेक होतोय. स्क्रीन ब्लर होत्या. येस येस. आणि स्क्रीन ब्लर. आ, एक सेकंड. आता येतोय? हा, आवाज येतो. स्क्रीन तुमची ब्लर होते थोडी. हा, बोला. हॅलो. ओके, सो आय गेस समथिंग नेटवर्क प्रॉब्लेम आहे. और आपण पुन्हा लाईव्ह त्यांना जॉईन करूया. तोपर्यंत तुम्ही काही क्वेश्चन्स असतील? येस येस. येस. हाय, सॉरी. नो प्रॉब्लेम. ओके. सो इथे श्रवणने मेसेज केलाय, द वे यू एक्सप्रेस युअर सेल्फ ऑन इंस्टाग्राम इज अमेझिंग. येस, आताची जी तुमची सिरीज आहे खूप कमाल. थँक्यू. लाईफ ऑफ स्टायलिस्ट, त्याबद्दल काय बोलशील की ते कसं सुचलं? कारण की मोस्टली तुमच्या त्या फीडवरती तुमचे फोटोज नाही आहेत आणि आता खूप कमालीचे कॅप्शन्स आणि फोटोज आहेत जे सगळ्यांना प्रचंड आवडले आहेत. मी कधीच मी नेहमीच कॅमेरा कॉन्शियस होते. हम्म. त्यामुळे मी कधी ठरवलं नव्हतं की आपण काहीतरी अशी सिरीज करूया किंवा आपण फोटोज काढूया. हम्म. आणि ही कन्सेप्ट पण ऍक्च्युली माझी नव्हती. मला गौरव इंगडे जेव्हा जेव्हा त्यांनी माझे फोटो काढले तेव्हा तो मला म्हणाला की आपण काहीतरी करूया, फोटो शूट करूया. आणि मी म्हटलं की नाही यार, हे मी लिहिलं पण आहे माझ्या फोटोज मध्ये. येस येस. पण त्यानंतर तो माझ्याकडे कॉन्सेप्ट घेऊन आला की स्टायलिस्टचं आयुष्य किंवा त्याच्या मागचे जे चॅलेंजेस असतात हे लोकांना माहित नाही. सो मे बी यू कॅन टेल देम, मे बी यू कॅन एक्सप्रेस. आणि मी म्हटलं की ठीक आहे, लेट्स सी. आणि त्यानंतर मग आम्ही फोटोशूट केलं. आणि देन आय थॉट की वाय नॉट, पीपल शुड नो की काय चॅलेंजेस असतात. खूप लोकांना वाटतं की खूप इझी आहे हे सगळं. बिंग अ स्टायलिस्ट खूप ग्लॅमरस असतं किंवा खूप ऍक्टर्सशी कॉन्टॅक्ट करायला मिळतो, त्यांच्याबरोबर गप्पा मारायला मिळतात, त्यांना भेटायला मिळतं.
पण मला असं सांगायचं मॅम होतं की त्या तुमचा आवाज, वेबसाईटचं हॅलो सॉरी हा तुमचा व्हिडिओ आणि आवाज आय गेस इको होतोय. सर्वांचे कमेंट आहेत तिकडे, व्हॉइस इको होतोय. या हो. बट मला प्रॉपर येत ऍक्च्युली. मी लीव्ह करून तुम्हाला परत ऍड करेन. येस येस येस, बिलकुल. आपण पुन्हा ऍड करूयात तोपर्यंत. येस येस, आता आवाज येतोय का आधी सर्वांनी सांगा. हा प्लीज. हा इट्स फाईन. येस. हा सो मला असं वाटलं की का नको लोकांना कळायला की काय असतं त्यामागचे चॅलेंजेस आणि काय खरोखरच किती इश्यूज असतात, फकअप्स असतात. आणि मोर देन दॅट I wanted to package myself better than what a regular stylist or a regular fashion person is. So then I thought की मलाच स्वतःवर काम करायला लागणार आहे, दुसरं तर कोणी करणार नाहीये. येस. So that is how it started. आणि म्हटलं मग त्याने नंतर मी कॅप्शन्स लिहायला सुरुवात केली आणि ते पोस्ट केले आणि या येस येस. एवढंच आहे बेसिक. नाही बट सर्वांनाच ती सिरीज खूप आवडली बिकॉज आपल्याला फक्त ऍज अ तू आता स्टायलिश आहे, सो आम्हाला माहिती की तू सेलिब्रिटींसोबत असते वगैरे, तेच आपल्याला ग्लॅमर दिसतं, बट त्याच्या मागची मेहनत तुझ्या त्या पोस्टमुळे कळली. येस येस. आणि इथे तर मेसेज आहे की यू हॅव स्टाईल अलॉट सेलिब्रिटी, व्हॉट इज युअर टेक ऑन क्रिएटर्स और इन्फ्लुएन्सर कम्युनिटी. I honestly do not have a take on influencers and community कारण but I really think कि creating content is an art. Making people laugh or uh, creating new ideas where people get information out of it and implement that in their own lives. हे खूप कमालीची गोष्ट असं मला वाटतं. सगळ्यांना ते डेफिनेटली नाही जमत. पण ज्यांना ते जमतं ते खूप कमाल असतात असं मला वाटतं. पण हा एवढाच बेसिक थॉट आहे माझा. मला खूप लोकांनी विचारलेलं या फोटोशूट नंतर की नाव आर यू अबाउट टू बिकम एन इन्फ्लुएन्सर, आर यू वॉकिंग ऑन दॅट पाथ, आर यू टेकिंग अ टर्न देअर. येस, प्रेरणा फायनली आलेली हाय. आहे. मी फायनली. खूप वेळची प्रयत्न करतेय. आय डोंट नो काय प्रॉब्लेम होता, हो. बट फायनली. येस. हाय हाय शिवानी, हाय हाव यू? प्रेरणा, आय एम व्हेरी नर्वस. सेम हाव आर इयर. यू? मी पण छान आहे. सो तू काहीतरी उत्तर देत होती, मी हा मध्येच मी जॉईन केलं. इन्फ्लुएन्सर्स बद्दल या. बोलत होते की मला असं वाटतं की जे जे कॉन्टेंट क्रिएट करतात, जे कमाल कॉन्टेंट क्रिएट करतात, इट इज अन आर्ट अँड दे आर आर्टिस्ट. बट खूप लोकांचं खूप रिपिटेटिव्ह असतं, कधी कधी खूप बोरिंग असतं, कधी कधी खूप इरिटेटिंग असतं. बट जे करतात ते खूप कमाल करतात इज व्हॉट आय वॉन्ट टू से. आणि मी आय एम सेइंग इट राईट नाव, आय एम नॉट अन इन्फ्लुएन्सर, आय एम अ स्टायलिस्ट अँड दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू बी. सो या. ओके. सो पुन्हा एक क्वेश्चन आहे, व्हॉट्स युअर डिझाईन फिलॉसॉफी? आय एम नॉट अ डिझायनर, आय वॉन्ट टू से. म्हणजे खूप थिन लाईन आहे. I do create costumes, but I don't sit down आणि मी स्केचिंग वगैरे करत नाही. म्हणजे आतापर्यंत करू शकते, मी शिकले ते, पण आतापर्यंत मी ते बसून केलं नाहीये फॉर एनी ऑफ द प्रोजेक्ट दॅट आय डन. सो त्यामध्ये फिलॉसॉफी होण्यापेक्षा एक प्लॅन असतो नेहमी एखाद्या ऍक्टर किंवा कॅरेक्टर. वेन आय स्टाईल फॉर अन ऍक्टर तेव्हा इव्हेंट काय आहे किंवा बॉडी टाईप काय आहे किंवा व्हॉट इज इट दॅट आय वॉन्ट टू अचीव, हा थॉट असतो. पण कॅरेक्टरच्या मागे युजली एक विजन असते, डिरेक्टर्सची विजन असते किंवा एका ऍक्टरची पण विजन असते. सो त्यामध्ये आमचा इनपुट आय वुड से 40% असतो, कारण ती विजन आमची नसते, ती विजन डिरेक्टरची असते. सो वी वी सिट टुगेदर अँड वी क्रिएट अ कॅरेक्टर.
सो फिलॉसॉफी बोलण्यापेक्षा आय थिंक एक विजन असते आणि अचीव काय करायचंय कॅरेक्टरच्या मागे किंवा ऍक्टरच्या मागे फक्त तेवढंच असतं. तेही खूप कठीणच असतं पण फिलॉसॉफी अशी नाही. राईट. ओके. तू लास्ट जो प्रश्न वैष्णवीने घेतला होता, सो त्याला कंटिन्यू म्हणून मला असं विचारायचंय की आपलं जे काम आहे, आपण सतत बिहाइंड द सीन्स असतो, बिहाइंड द कॅमेरा असतो, दॅट इज आवर वर्क. आपण कधीच अपफ्रंट येत नाही किंवा फ्रंट येऊन आपला फेस आहे हे दाखवत नाही. आपण नेहमी हे बघतो की आपलं काम दिसलं पाहिजे, चेहरा नको दिसला तरी चालेल. बट आता जे तू फोटोशूट केलं ते भयंकर सर्वांना आवडलं, इन्क्लुडिंग मी. मला खूप प्राऊड फील झालं त्या बाबतीत की तू यू केम अहेड. सो हे डिसिजन कधी घेतलं? काय तुझ्या डोक्यात आलं की नो, नाव आय हॅव टू कम इन फ्रंट आणि माझा हा चेहरा आहे ह्या कामाच्या मागे हे दाखवण्याचं तुला कधी असं फील झालं? ऑनेस्टली मी जेव्हा माझं इंस्टाग्राम पेज ओपन केलेलं त्यावेळेला मी इनिशियली माझे फोटोज काही टाकलेले पण त्यानंतर मी फक्त कामाचे फोटोज टाकले कारण जसं मी तू पण आता म्हणालीस की वी आर क्रू, वी वर्क बिहाइंड द कॅमेरा, ट्रू. वी पुट आर एव्हरीथिंग, वी डोंट स्लीप, वी डोंट ईट, वी लिव्ह फॉर वर्क, दॅट इज व्हॉट वी डू. पण एक पॉइंट आला ज्या वेळेला मला खूप लोक बोलायचे की यार पीपल डोंट नो हु यू आर, यु नो पीपल सी युअर वर्क. तूही मला हे किती वेळा बोलतेस ना की की people see your work and they like your work, but nobody knows who you are. To a certain point, I was okay with it. की ठीक आहे यार, लोकांना नाही कळलं मी कोण, पण लोकांना ऍटलीस्ट माझं काम दिसतंय, लोकांना कळतंय की कोणतरी आहे जी काम करते, जिचं नाव शिवानी पाटील आहे, जी सेलिब्रिटी स्टाईल. पण एक पॉइंट आला तेव्हा मला वाटलं की हा यार, प्रेरणा आणि बाकीचे लोक खूप करेक्ट बोलतात. लोकांना कळलं पाहिजे की कोण करताय, कसं असतं, काय करायला लागतं, हे लोकांना माहित नाहीये. आणि ना मला खूप त्रास होतो जेव्हा लोक म्हणतात अरे तुमचं आयुष्य किती सोपं आहे, तुमचं आयुष्य किती छान आहे, किती ग्लॅमरस आहे, तुम्हाला फिरायला मिळतं, तुम्ही एक्झॉटिक लोकेशन्स मध्ये शूट करत असता, किंवा तुम्ही फ्रीलान्सर जातो, तुम्ही हवं तेव्हा सुट्टी घेऊ शकता. आमचं तसं नाहीये यार, आम्हाला झक मारून जॉब करायला लागतो. तर मला इतका त्रास होतो या गोष्टीचा की असं नाहीये. ठीक आहे, आम्हालाही खूप त्रास असतो आणि फ्रीलान्सिंग म्हटल्यावर आम्ही मला हवी हवी तेव्हा आम्ही सुट्टी नाही घेऊ शकत. आम्हाला जेव्हा मिळते किंवा जेव्हा आम्हाला काम नसतं तेव्हा आमची सुट्टी असते. हो. सो दॅट ऑल्सो समथिंग आय एम नॉट व्हेरी प्राऊड ऑफ, की यार आता काम नाहीये, यार आता सुट्टी आहेत. सो त्यावेळेला मला असं वाटतं की आत्ता कळलं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग वेगळं काय करायचं जे जे दुसऱ्यांनी केलं नाहीये, किंवा एक वेगळा एलिमेंट काय आपण ऍड करू शकतो. तो म्हणून जेव्हा गौरव मला म्हणालेला की आपण फोटोशूट करूया, एक तर मी भयानक कॅमेरा कॉन्शियस आहे. मला आता तू कॅमेरा घेऊन आलीस ना वैष्णवी माझ्या समोर, तरी पण मी माझं पहिलं रिॲक्शन हेच आहे की प्लीज माझे फोटोज नको येस, काढू. येस, आय नो. हो. पण 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 त्यांनी खूप कॉन्फिडन्स दिला, त्याने इम्पॉर्टन्स सांगितलं मला. तर तो म्हणाला की फोकस कर, वाय यू वॉन्ट टू डू दिस, आणि देन इट विल फ्लो नॅचरली. कारण मी खूप कॉन्फिडेंटली सांगू शकते तुला की हाऊ यू शुड पोज, what should be your body language, because I've done that is what I've done, you know most of the time that I've worked. पण ते स्वतःवर इम्प्लिमेंट करणं खूप कठीण आहे. आणि नाव आय कॅन से ऍज अ मॉडेल or as an actor, what you do in front of camera is amazing, and hats off, it is very tough, it is ट्रू, very very tough. ट्रू, Yeah. ट्रू, ट्रू. सो आतापर्यंत आता बरेच जण तुम्हाला ओळखतात, तुमच्या कामाला ओळखतात फ्रॉम द स्टार्टिंग. सो हा जो काही तुम्ही सक्सेस अचीव्ह केलाय त्यामागे ऑब्व्हियस तुमचं जे हार्डवर्क आहे जे आता बऱ्याच लोकांना कळलंय. सो त्या स्ट्रगल डेज बद्दल काय सांगशील की काय काय केलंयस तू? बेसिकली मी uh, असं पुटअप करेल की डोंबिवलीची एक मुलगी आज एक मराठी इंडस्ट्री मधलं एक फेस झालेली आहे. सो बऱ्याच लोकांना जाणून घ्यायचंय की कशी होती तुझी लाईफ, तू पण
कसं स्ट्रगल केलंयस, स्टार्टिंग डेज ऑफ युअर करिअर कसे होते ते आतापर्यंत? ऑनेस्टली मला असं वाटतं सगळ्यात मोठा स्ट्रगल वॉज ट्रॅव्हलिंग. कारण कारण आपले सेट गोरेगावला असतात. गोरेगाव, महाड, मीरा रोड फॉर दॅट मॅटर. हो. तर त्यामुळे डोंबिवलीहून जेव्हा आपली सकाळी 7ची शिफ्ट असते, तेव्हा मी एकतर पॅकअप मुळात आपलं 10 वाजता होतं. त्यामुळे 10 वाजता पॅकअप झाल्यानंतर लगेचच तुम्ही सेट नाही सोडू शकत. बरोबर. त्यानंतर 11 वाजता मला हे आठवतंय खूप विविडली, मी 11 वाजता गोरेगाव फिल्म सिटी मधून निघायचे. मला घरी येईपर्यंत 1 वाजायचा, झोपेपर्यंत 1:30. मी झोपून उठायचे 4:30 वाजता आणि मी 5 वाजता घर सोडायचे. कारण मला ॲज अन असिस्टंट, इफ यू आर असिस्टिंग समवन or even if you're working as a stylist, as a head of the department, you have to be there on time. So Yes. I remember माझी झोपच नाही व्हायची. मला झोपच मिळायची नाही आणि मला खूप आवडतं sleeping and eating are these two things that I live for. पण आय थिंक सगळ्यात मोठा स्ट्रगल वॉज ट्रॅव्हलिंग आणि लॅक ऑफ स्लीप. पण त्यावेळेला तुम्ही कंप्लेंट पण नाही करू शकत. कोणाला कंप्लेंट करणार? पीपल विल बी बरोबर. लाईक, ठीक आहे तुला नाही जमत आहे, देर आर अदर्स इन द बरोबर. लाईफ. काम बरोबर. कोणासाठी थांबत नसतं. राईट. सो complain you cannot, you just cannot, no matter from which department you belong, you cannot complain there. You can crib about it. तुम्ही अरे यार हे नाही होतंय, अरे यार ते नाही होतंय. पण त्याच्या व्यतिरिक्त हा तो एक स्ट्रगल होता. दुसरा स्ट्रगल म्हणजे आय थिंक कन्सिस्टन्सी मी बोलू शकते. कारण कन्सिस्टंटली एक काम झाल्यानंतर परत दुसरं काम मिळवणं इज एन वन एफर्ट, सेट टू अदर सेट बेसिकली. इज अ चॅलेंज. हा, वन सेट टू अदर सेट तर आहेच. पण एक प्रोजेक्ट संपल्यानंतर की बापरे आता काय, तर दुसरा प्रोजेक्ट मिळेल की नाही, कारण लोकांना काम आवडलंय की नाही, ते लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं, किंवा लोकांनी ते बघितलंय की नाही, कॉन्टॅक्ट मेंटेन करणं. खूप वेळा असं होतं की लोकांना वाटतं की ह्या फ्रेंडशिप फक्त कामापुरत्या आहे, त्याच्यामध्ये काही जेन्युइनिटी नाही. सो ते पण खूप चॅलेंजिंग होतं ऍट द मोमेंट. आताही आहे, मला वाटतं थ्रू आउट राहील. आणि सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ते मला वाटतं, मी कमिंग फ्रॉम अ टिपिकल मिडल क्लास मराठी फॅमिली, आपल्या आई वडिलांना हे समजवणं की मला हो. ह्यामध्ये करिअर करायचंय. राईट. आणि कारण आपल्या आई वडिलांना माहिती नसतं की सेटवर काय होतंय, किंवा ऍक्टर्स कसे आहेत, किंवा डिरेक्टर्स कसे आहेत, किंवा क्रू कसा आहे, किंवा नाईट शिफ्ट असतात बऱ्याच वेळेला. तर त्यांना हे समजवणं प्रेमाने की नाही, हे सगळं व्यवस्थित आहे, मी सेफ आहे, किंवा मी जे करते ते लेजिट प्रोफेशन आहे. तर ते सगळ्यात मोठं चॅलेंज होतं मला असं वाटतं. कारण ते त्यावेळेला खूप इश्यूज व्हायचे. मला बऱ्याच वेळा ताकदच नसायची परत घरी ट्रॅव्हल करायची. त्यामुळे खूप जे असिस्टंट तिकडे राहायचे, गोरेगाव मध्ये राहायचे, खूप वेळा मी त्यांच्याकडे थांबायचे, की कारण थोडी ताकद असायला पाहिजे, सकाळी उठून परत दिवसभर सेटवर धावपळ करायची असते. तर त्यावेळेला खूप महिने मी घरीच यायची. तर तो एक लॉंगिंग असायची फॅमिली कडून पण, की माहित नाही यार मुलगी काय करते तिकडे, व्यवस्थित आहे ना, नीट खाते ना, आराम करते ना. ते बेसिक काळजी असते आई वडिलांची, त्यांना ते समजवणं सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. पण आय थिंक आत्ताही जेव्हा मी उशिरा येते घरी, तेव्हा पण त्यांचं की 10 वेळा फोन असतो की कुठे आहेस, किंवा निघालीस का, मेसेज कर. आणि त्यांचं चुकत नसतं, आपल्याला आपण कितीही म्हटलं तरी काळजी असते. तर मला वाटतं हे 2 गोष्टी, एक ट्रॅव्हल आणि एक आई वडिलांना समजवणं, तर त्यांना एक सांगणं की जे आहे मी करते व्यवस्थित, डोंट वरी. हे सगळ्यात मोठे 2 स्ट्रगल्स होते. आणि कामाचे स्ट्रगल्स तर आहेतच. म्हणजे मला वाटतं आहेतच. प्रेरणाने खूप जवळून माझे हो, खूप स्ट्रगल्स जवळून बघितले. अगदी करिअरची तिची सुरुवात आणि माझी पण थोडीफार सुरुवातच होती तेव्हापासून शिवानीला मी बघते. सो आय कॅन ऍक्च्युली से की शी हॅज कम अ लॉंग वे आणि अजून रडेन आहे. मी आता.
रसिका आली आहे ऑनलाईन आणि शी सेइंग शिवानी आणि प्रेरणा तुम्ही दोघी कमाल आहात. लव्ह यू बोथ. अँड रसिका वी लव्ह यू टू. तुझ्याबरोबर विला आम्ही दोघींनी काम केलंय. काम सो केलंय. हो, सो आहे त्या पण आठवणी आहेत. ऑफकोर्स आपण त्याबद्दलही बोलू की फिल्मचं स्टायलिंग तर आहे, बट तू सिरियल साठी पण केलेलं आहे. सो तो एक्सपिरियन्स कसा होता? आणि तू चांगले सिरियल्स केलेत आय विल से अँड विथ यंग व्हॉट टू से यंग क्राऊड जो आपला आहे. हम्म, सो कसा होता हम्म. तो एक्सपिरियन्स? चॅलेंजिंग होता. कारण फ्रेशर्स केलेली मी. आणि ऍक्च्युली फ्रेशर्स आणि टू मॅड हे दोन्ही एकाच वेळेला करत होते ते. फ्रेशर्सचा सेट होता मीरा रोडला हो आणि टू मॅडचा सेट होता हो घाटकोपरला. घाटकोपर. तर खूप चॅलेंजिंग होतं फ्रेशर्स, कारण खूप कॅरेक्टर्स होते आणि चॅनल मधून खूप प्रेशर होतं, कारण ती खूप अपबीट आणि खूप ऑन द टॉप शो होता त्यांचा तो. अं, तर चॅलेंजिंग होतं, पण आय थिंक इफ यू हॅव अ ग्रेट टीम टू वर्क विथ. मला वाटतं अनिरुद्ध शिंदे डिरेक्टर होता त्या शोचा आणि तो खूप सपोर्टिंग होता. ऍक्टर्स खूप जास्त सपोर्टिंग होते. राजदीप किंवा रसिका, मिताली, शुभंकर, अं, बाकीचे अमृता, जे काय, अमृता होती, रश्मी. रश्मी अंकल. तो ह्या लोकांनी खूप सांभाळून घेतलं मलाही. आणि मेजरली काय होतं ना, की त्यांना त्यांचे कॅरेक्टर्स खूप चांगले माहित होते. सो त्यांना माहित होतं की मला हे घालायचे किंवा मला हे नाही घालायचे किंवा हे नाही जाणार माझ्या कॅरेक्टरवर. सो ते त्यांनी खूप हेल्प झाली. आणि बाकीचं तर क्रिएटिव्ह पण चांगले होते. सो टीम चांगली असली ना तर मला असं वाटतं की खूप हेल्प होते आणि इट इट बिकम्स अ फॅमिली. आय थिंक ड्रीमर्स बरोबर पण मी त्यावेळेला पहिल्यांदा असोसिएट झालेले आणि संजय दादा होते त्यावेळेला. संजय दादा मॅड वर पण त्यावेळेला ऍज अ ज्युरी होते. राईट सो राईट. सो त्यांना दोन्हीकडे भेटायचे मी आणि खूप मजा पण यायची, पण खूप टायरिंग होतं. मला वाटतं जेव्हा मला लोक विचारतात ना की तू का एवढी थकलेली असतेस नेहमी नेहमी, आता तर मी अवॉइड करते तो प्रश्न की कारण मला माहितीये मी का थकलेली असते. खूप कधी कधी असं झालं की ठीक आहे आता काय करू, काय थकलेली आहे तर करू? काय राईट. करू. तर यार हा, पण रियालिटी शो आणि फिक्शन यामध्ये मला खूप जणांनी विचारले की जर चूज करायचं झालं तर काय काय जास्त चांगलं आहे. मला वाटतं नॉन फिक्शन ऍज अ स्टायलिस्ट मला जास्त आवडतं, कारण त्यामध्ये एक चौकोन नसतो कॅरेक्टरचा. राईट मला एक्सपेरिमेंट करायला जास्त मिळतं. कारण राईट. तिथे फक्त मी आणि माझा ऍक्टर, आम्ही दोघं, ऑफकोर्स देअर इज क्रिएटिव्ह, देअर इज डिरेक्टर, पण तिथे मेजर कॉल हा माझ्यासाठी ऍक्टरचा असतो. सो त्यामध्ये माझा तो चौकन नसतो की आपण हे नाही करू शकत किंवा हे ह्याचं कॅरेक्टर नाहीये, तो त्याला हा कलर नाही देऊ शकत, हा त्याचा पॅटर्न नाहीये, ही त्याची स्टाईल नाहीये. पण फिक्शन मध्ये तो एक चौकन असतो की तुम्ही ह्या बाहेर नाही जाऊ शकत किंवा ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही करू नाही शकत. सो आय थिंक दॅट, पण तो एक्सपिरियन्स घेणं पण खूप गरजेचा असतो, कारण त्या त्या तेवढ्या एका स्क्वेअर मध्ये तुम्ही काय जास्त करू शकता किंवा कुठे एक्सपेरिमेंट करू शकता. काही वेळेला असं होतं की maybe not in the clothes, but you can show the character mostly in their accessories. The way their hair and makeup is done, kiva the way they carry it also. So it is again on an actor. It is just a combined effort. एका ऍक्टरचा, एका टीमचा, एका स्टायलिस्टचा, एका व्यक्तीने काही होत नसतं. जसं आता तुम्ही बोलाल की चूज करायला जर सांगितलं की ह्याच्यामध्ये सो तसं तर आम्ही एक मुद्दाम गेम ठेवलाय दिस ऑर दॅट. ओके, सो तुम्हाला चूज करायचं. मी 2 ऑप्शन देईन त्यामधलं एक. ओके. त्यामध्ये तुम्ही जर ऍक्टर्सची नावं टाकली असतील तर मी तर मी ते चूज नाही करणार आहे, प्लीज. काय नाही नाही. काय मजा येते यार, मला कळतच नाही, लोकांना खूप मजा येते. हा, एनिवे त्यातच मजा लेट्स स्टार्ट. असते.
हो नाही नाही आम्ही फॅशन रिलेटेडच ठेवलं आहे. सो शूज और हिल्स. इट्स रॅपिड फायर. Shoes. हा Oh, येस. oh. For me, येस right? येस. Shoes, any day, any day. Shoes. ओके. समर कलेक्शन और विंटर कलेक्शन. Summers. शर्ट और टी शर्ट. Shirt. अमय वाघ और सिद्धार्थ चांदेकर. None. लॉन्ग Paid is हेयर. paid. Both of them. ओके. लॉन्ग हेयर और शॉर्ट हेयर. Short hair. I like it. ते पोलका. मॅनेज करायला खूप बरं वाटतात. ओके. पोलका डॉट्स और स्ट्रिप्स. Stripes. ओके. ऑनलाइन शॉपिंग और ऑफलाइन शॉपिंग. Offline. Offline. Any day. मला शी हात लव्स लावायचा देम. असतो. I हो. can. Oh my God. I know so many people who shop online. आणि I cannot. मला ना प्रत्येक गोष्टीला हात लावून राईट बघायचा असतो की ह्याची क्वालिटी काय आहे किंवा हे राईट कसं आहे. I do not try outfits ever, राईट राईट. but I have to touch them before I buy. So ओके. yeah, offline any day. ओके. सो आपण ह्याच्यामध्ये आता बरेच जणांचे क्वेश्चन्स आहेत की अमेय वाघ सोबत काम करण्याचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता. प्लीज बरेच सांग क्वेश्चन्स आहेत तेच वाले. सर्वांना. बरेच म्हणजे लिटरली तेच क्वेश्चन्स आहेत पुन्हा पुन्हा की अमेय वाघ सोबतचा एक्सपिरियन्स सांगा. Amir was my first male actor that I've worked with. आणि I have to say की तो ना बऱ्याचदा he leaves the decision on me. म्हणजे तो ब्लाइंडली ट्रस्ट करतो आणि थँक्यू अमेय इफ यू आर वॉचिंग दिस. थँक्यू सो मच. कारण हे खूप गरजेचं असतं. टू ट्रस्ट द पीपल दॅट यू वर्क विथ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो तुझ्या ऍक्टर बरोबरचा तुझा. आणि एक सेल्फ कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो की युअर ऍक्टर ट्रस्ट यू. सो यू नो दॅट यू यू हॅव टू डू गुड. इट्स लाईक अ गुड सॉर्ट ऑफ अ प्रेशर दॅट वन हॅज टू हॅव इन लाईफ. आणि किती वर्ष झाली यार प्रेरणा बरोबर. खूप वर्ष. खूप मला वाटतं मोर दॅन जेव्हापासून मी फाईव्ह. सुरुवात केली मोर देन 5 या इयर्स. या मोर या दॅन फाईव्ह. आणि सगळ्यात भारी गोष्ट त्याच्याबद्दल ही आहे की तो ही स्टिक्स टू हिज टीम. तो ना बरेच बरेच ऍक्टर्स असतात जे एक्सपेरिमेंट करतात त्यांच्या टीम बरोबर. आणि त्यात दिस नथिंग रॉंग विथ इट. प्रत्येक जणाला एक्सपेरिमेंट करायचं असतं. पण अमेय मी पहिल्यापासून आतापर्यंत त्याची तीच कोर टीम आहे. की त्याला नेहमी स्टायलिंग साठी मी हवी असते, PR साठी प्रेरणा हवी असते, मेकअप साठी कापडे हवा असतो. तो ही एक खूप कमाल गोष्ट आहे त्याच्याबद्दल की त्याला त्याची टीम हवी असते आणि त्याला त्याच्या टीमवर खूप विश्वास असतो. कामाबद्दल बोलायचं तर त्याच्याबरोबर खूप एक्सपेरिमेंट केलेत मी. मी हात धुवून घेतलेत त्याच्याबरोबर की चला मग आपण हे पण करूया आपण तेही करूया. आणि बराच वेळा तो रिलक्टंट असतो. मी नाही म्हणणार की ही इज ऑल्सो एक्स्ट्रीमली वेलकमिंग. राईट राईट. त्यालाही खूप भीती वाटत असते की हे चांगलं दिसेल का आपल्यावर, लोक एक्सेप्ट करतील का. कारण त्याचं प्रेशर्स वेगळे आहेत माझ्या प्रेशर्स पेक्षा. कारण कॅमेरा समोर त्याला दिसायचं असतं. सो ते कॅरी करणं पण इज अ चॅलेंज. पण आउट ऑफ आय थिंक 100 त्यांनी माझं 95 टाइम्स ऐकलंय. 95. You can give him 95. येस येस त्यांनी ऐकलंय. तो खरंच ऐकतो. तो अजिबात कंप्लेंट नाही करत. किंवा करतो थोड्या थोड्या असतात त्याच्या. पण दे आर ऑल ओके. आय लव्ह वर्किंग विथ हिम. त्याच्याबरोबर एक मजा येते काम करायला. तो जेन्युइनली फनी आणि विटी आहे. तो जेन्युइनली काळजी घेतो त्याच्या टीमची. आणि त्याला जेन्युइनली सगळ्यांना सगळ्यांना सक्सेसफुल होताना बघायचं असतं. हो हो ही हो. इज राईट. दॅट ऍक्टर जो सगळ्यांना सपोर्ट करतो. सो आय थिंक खूप कमाल. खूपच मजा येते मला त्याच्यावर काम करताना. आणि आता आय होप झोंबिवली ते प्रमोशन्स आम्ही करू. बट आय डोंट नो कोविड मध्ये लवकरच. ते कसं लवकरच. सो या अमेय वाघ बरोबर काम करायचा एक्सपिरियन्स खूप खूप कमाल आहे. खूप कमाल आहे अजूनही असतो. एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न रोहितने विचारलाय. अपार्ट फ्रॉम त्याने अर्धवट दिले. अपार्ट फ्रॉम
who views style regularly, who has the best body to style for, and who can carry your clothes or any clothes in most comfort way. Male, female? You can Female, tell I any. would say Amruta. Huh. Amruta, I think, has carried every outfit that I've given her. She's carried them Yeah. amazing, hands down. अजून एक असा प्रश्न आहे की हो. यज्ञेशचा प्रश्न आहे, इफ यू गेट अ चान्स टू चूज अ सेलिब्रिटी ऑफ युअर चॉईस टू स्टाईल, हू वुड इट बी? एनी मेल फिमेल वॉट एव्हर अगेन. मराठीमध्ये आय थिंक Shalmali, I would want to style. Yeah. Oh yeah, right. Shalmali, I think she carries her outfits amazingly. Also, Hmm. I think her stylist is doing an amazing job. Neha खूप कमाल काम करते. So, but I think I would want to, because also ती खूप quirky आहे. in her own way ना. Right, right. ती खूप quirky आहे. तिला एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं. सो आय थिंक ती असं एक कॅनव्हास आहे ज्याच्यावर आपण सगळं ट्राय करू शकतो की बघूया काय चालतं. So, yeah. येस आणि Yours? आणखीन एक हा येस तोच क्वेश्चन करा तुम्ही रेड नो प्रॉब्लेम. नाही तो गेला Uh, प्रश्न. यू आर अ हो. फूडी सो या लॉकडाऊन मध्ये तुम्ही जास्त काय खाल्लं तेच क्वेश्चन आहे. हा रोहितने विचारलाय बाय द मॅकडॉनल्ड. वे. मी खूप मॅकडॉनल्ड खाल्लंय हा रोहित. आणि मी खूप पिरी पिरी फ्राईज खाल्लेत. सो मी तेवढंच. आणि मला वाटतं घरचं, आय थिंक बिकॉज स्टायलिस्ट आर ऑलवेज ऑन द रन. आम्हाला बाहेरचं खाणं खूप खावं लागतं. आम्ही डबा नाही कॅरी करू हो, शकत राईट. कारण ते खराब होतं जेवण. मी ट्राय केलंय. तो सतत बाहेरचं खाणं खाऊन खाऊन ना एक कंटाळा आलेला असतो. तर मला वाटतं कोविड लॉकडाऊन मध्ये मी भयानक घरचं जेवण जेवले. आता जेव्हापासून थोडं ते कमी झालेलं तेव्हा मी परत बाहेरचं खायला चालू केलेलं कारण कंटाळा आलेला घरातलं जेवण जेवण. पण मला वाटतं मोस्टली जर मी घरचं काय खाल्लंय तर मला वाटतं आईच्या हातचं सगळं, भाजी भाकरी वरण भात तूप तूप. सगळं, मच्छी हो हो. चिकन मटन सगळं. आता जसं तू यू स्टार्टेड विथ सिरियल्स केल्या, मग तू सेलिब्रिटीजला स्टाईल करायला लागली, आणि जसं आता सुरुवातीलाच आपलं बोलणं झालं रिगार्डिंग अ वेडिंग स्टायलिंग यु नो. सो इथे एक भरपूर लोकांचा प्रश्न आहे, तसंच पूजाचा प्रश्न आहे की तुझा येस. वेडिंग स्टायलिंगचा एक्सपिरियन्स कसा होता. आणि डेफिनेटली आय थिंक सो तू जो एक्सपिरियन्स मला माहिती आहे जो तू माझ्याबरोबर शेअर केलायस, तर कसं होतं ते. आता टू सेलिब्रिटीज यु नो, असं बोलायला गेलं तर हिंदीमध्ये खूप आहे वेडिंग स्टायलिंग यु नो, सेलिब्रिटी कपल्सचं. आपल्याकडे मला असं वाटतं मराठीत तू जे केलं ते इट इज कमेंडेबल. आणि ते त्या दोघांचे फोटोज म्हणजे लग्न एक्सपिरियन्स नाही केलं पण बघूनच कळलं की किती सुंदर होतं ते. आणि मिताली लुक ब्युटिफुल, सिद्धार्थचा तर काय प्रश्नच नाहीये. सो कसं होतं तुझ्या डोक्यात, कसं हे थॉट आलं की तुला काय एव्हरी ओकेजनला कसं तुला स्टाईल करायचं आहे त्यांना? पहिले तर मी सांगेन की हे सगळं खूप ड्रेनिंग होतं. खूप मला आता विचार करूनच थकायला पण आम्ही खूप आधी सुरुवात केलेली. कामाला सुरुवात आधी नव्हती केली कारण त्यांचं लग्न या वर्षी नव्हतं होणार. त्यांचं लग्न 2020 मध्ये होणार होतं पण कोविडमुळे ते सगळं पुढे गेलं. तर मला वाटतं जेव्हापासून मला डेट मिळालेली त्यांच्या लग्नाची तेव्हापासूनच आम्ही संगीत, मेहंदी, लग्न, मंगलाष्टका किंवा रिसेप्शन यामध्ये काय करायचं हे खूप वी वर रॅकिंग आवर ब्रेन्स की काय करायला पाहिजे, कुठला कलर, आयु गाईज ट्विनिंग किंवा नवरी म्हणून तुला कसं दिसायचंय. कारण मला असं वाटतं की मुलांचं तर असतंच म्हणजे नवरा म्हणून, पण नवरा म्हणून मी कसा दिसणार आहे. पण मला वाटतं एक मुलगी म्हणून पण मी बायस्ड आहे ती. आणि एक नवरीचं ना तेज एक वेगळंच असतं लग्नाच्या दिवशी. मला वाटतं मेकअप आणि
दागिने किंवा कपड्यांव्यतिरिक्त तिचं एक नॅचरल बेसिक स्टेज असतं जे तुम्ही कितीही केलं तरी ते दिसतं. तो आम्ही तेव्हापासूनच डिसाईड करत होतो की काय करायचं, काय कपडे द्यायचे, कधी काय करायचं, पण एंड मोमेंट पर्यंत ते ठरतच नव्हतं. सो आणि ऑल्सो दीज टू मिताली सिद्धार्थ सतत काम करत होते, सतत शूट करत होते, कारण बिकॉज ऑफ कोविड खूप त्यांचं काम थांबलेलं. आणि जसं सगळं लॉकडाऊन ओपन झालं तसं ते दोघं त्यांच्याकडे वेळच नव्हता. त्यांच्याकडे लग्नासाठी किंवा लग्न खरेदीसाठी किंवा फिटिंगसाठी पण अजिबात वेळ नव्हता. सो मी खूप प्राऊडली हे सांगते की मी त्यांच्या हुंडावळ्या पण मी बनवून घेतलेल्या. त्यांच्या चपला मी आदल्या दिवसापर्यंत मी खरेदी करत होते, किंवा मी खूप इमोशनली पण मी खूप कनेक्टेड आहे या लग्नाला, कारण मी खूप जवळून एक्सपिरियन्स केलंय ते लग्न. ऑल्सो बिकॉज इट वॉज अ डेस्टिनेशन वेडिंग, ती एक वेगळी मजा होती. पण पण ही एंटायर प्रोसेस खूप ड्रेनिंग होती, खूप इमोशनली, मेंटली, फिजिकली खूप टायरिंग होतं, कारण त्यांना वेळ नसल्यामुळे मला त्यांच्या स्केड्यूल्सच्या हिशोबाने स्वतःचा वेळ काढून सगळं करायचं होतं. सो डिफिकल्ट होतं यार, खूप डिफिकल्ट होतं. तर त्याच्यानंतर ऍक्च्युली मला खूप रिक्वेस्ट आले की तुम्ही आम्हाला स्टाईल कराल का लग्नासाठी. राईट राईट. मी ऑनेस्टली कधी विचार केला नव्हता की मी कधी कोणाला स्टाईल करेन का लग्नासाठी, पण मी खूप लोकांना त्यानंतर हो पण बोलले. खूप इन द प्रोसेस चालू पण आहेत आता. परत लॉकडाऊनमुळे खूप लग्न होत नाहीयेत. पण मला असा पर्सनली अनुभव आहे की लोक जेव्हा लग्न करत असतात त्यावेळेला ते खूप डिमांडिंग होऊन जातात. हो. सडनली सगळंच हवं असतं आणि सगळं सगळ्यांवर नाही चांगलं दिसत, हे कळणं खूप गरजेचं आहे. Yes. सो आय थिंक या लाईव्ह द्वारे मी सगळ्यांना सांगते की सगळ्या गोष्टी सगळ्यांवर चांगल्या नाही नाही दिसत. दिसत. तुम्हाला Exactly. विच इज वाय यू हायर अस, विच इज Right. वाय आम्ही शिकलोय हे. तर प्लीज आमचं Right. ऐका, प्लीज मी जे सांगते ते कन्सिडर करा Right. आणि देन वी कॅन टेक इट हेड. यज्ञेशचा असा प्रश्न आहे, वन फॅब्रिक विच यू थिंक इज द मोस्ट वर्सेटाईल अँड यू कॅन मॅन्युप्युलेट द वे यू वॉन्ट. कॉटन. ट्रू. इट बरोबर इज कम्फर्टेबल, बरोबर. इट इज ब्रीदेबल, राईट. त्यात गरम होत नाही जे आपल्या मुंबईत खूप होत असतं सतत. सो आय थिंक कॉटन हा खूपच अमेझिंग फॅब्रिक आहे, स्वस्त आहे आणि राईट. राईट. खूप खूप प्रॉब्लेम्स नसतात त्यामध्ये. सो कॉटन. ओके. आणि बरेच जणांनी तिथे मेसेज केले आहेत की तुझ्यासोबत जर काम करायचं असेल ऍज अ असिस्टंट, सो काय करावं लागेल त्यासाठी? मला मेल करा. मी काल जी माझे फोटोज टाकले, लास्ट जी सिरीज होती त्यामध्ये सेकंड फोटो मध्ये मी असिस्टंट, स्पेशली असिस्टंट साठी एक राईटअप लिहिलाय. तो येस प्लीज येस. सगळ्यांनी वाचा, कारण त्यामध्ये ज्यांना मला असिस्ट करायचं, सगळ्यांनी नको, ज्यांना मला असिस्ट करायचं त्यांनी प्लीज वाचा की त्यामध्ये मी रिक्वायरमेंट दिली आहे की मला, किंवा बरेच स्टायलिस्ट ज्यांना असिस्टंटची गरज असते त्यांना एका असिस्टंट मध्ये काय हवं असतं. कारण एक एक प्रोजेक्ट असिस्ट केल्यानंतर खूप लोकांना वाटतं की आता मी करू शकते किंवा करू शकतो किंवा आता मला कॉन्फिडन्स ट्रू. आलाय. पण बरोबर आहे. तसं नसतं, कारण एका प्रोजेक्ट मध्ये तुम्ही सगळे फक्त एक्सपिरियन्स नाही करू शकत. मीही अजून राईट. मला असं वाटतं सगळे एक्सपिरियन्स नाही केलेत, कारण खूप प्रॉब्लेम्स होतात. मला आठवत आहे प्रेरणा एका ऍक्टर, म्हणजे शी हॅड टू गो ऑन सेट, तिला आता शूट साठी जायचंय आणि त्यावेळेला चालताना तिची झिप तुटली, हम्म, हम्म, तिच्या साडीची झिप तुटली. आणि हम्म. त्यावेळेला मला माहितच नव्हतं की मी काय करू, कारण मी असिस्टंट होते त्यावेळेला आणि माझी स्टायलिस्ट सेटवर नव्हती. खूप वेळेला स्टायलिस्ट सेटवर नसतात, ऍज अन असिस्टंट तुम्हाला सेट राईट. सांभाळायचं असतं. राईट. त्यामुळे तुम्हाला माहिती असायला पाहिजे सगळं, ए टू झेड तुम्हाला सगळं माहिती असायला पाहिजे. त्यावेळेला तुम्ही राईट. हातवर करून नाही सांगू शकत की मला नाही येते हे, कारण जर राईट. तुला येत नाहीये तर तिकडे अजून कोणालाच दुसरं, यू आर देअर बरोबर फॉर आहे. दॅट, तुला बरोबर आहे. ते सांभाळायचं आहे.
सो ती सिच्युएशन मी ढकलली. कशी ते आता नाही सांगू शकत. बट we did come out of it. So I just want to say to everybody who wants to be a part of this की one इझी काहीच नाही. कुठलाच जॉब इझी नाहीये. हम्म. पण मी हे सांगू शकते की दिस इज मोर डिफिकल्ट. कारण तुम्हाला खूप गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतात. सगळ्यात पहिले म्हणजे झोप आणि जेवण. तुम्ही मला बरेच असे दिवस असतात जेव्हा मी लंच स्किप करते आणि मला ते लक्षातही येत नाही. हम्म. एक पॉइंट येतो जेव्हा मला असं कळतं की अरे वा आपण काही खाल्लं नाही, आता आपल्याला खायला पाहिजे. त्यामुळे माझ्या बॅग मध्ये नेहमी मी स्निकर्स आणि ड्रायफ्रुट्स घेऊन हम्म. फिरते. कारण दॅट इज व्हॉट यू कॅन क्विकली ईट आणि त्याच्यानी राईट यू डोंट फेंट ऍटलीस्ट, पडणार नाही तुम्ही सेटवर. राईट आणि हे स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे आय थिंक मेंटली. मेंटल कारण खूप लोक खूप काही गोष्टी बोलतात सेटवर तुमच्या कामाबद्दल. सेटवरच कशाला, ऑफ क्रिटिसिझम सेट खूप पण. असतं. हो हो. हो हो हो, लेट्स टॉक अबाउट इट. सो खूप क्रिटिसिझम असतं. ते तुम्ही कसं टॅकल करता, राईट. तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स किती आहे किंवा तुम्ही तो येस. कसा बिल्ड करता आफ्टर आफ्टर यू आर हिअर. आय थिंक ते खूप गरजेचं आहे. तुम्हाला खूप गोष्टी अवॉइडच करायच्या असतात. लोक काय बोलतायत तुमच्याबद्दल, कारण ते तुमच्या तोंडावर नाहीच बोलणार, बरोबर. तुमच्या मागेच बरोबर. बोलणार. ऋतुजाचा असा प्रश्न आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अवॉर्ड शो स्टायलिंग अँड फोटोशूट स्टायलिंग? देयर अ लॉट ऑफ डिफरन्स. अवॉर्ड शो मध्ये खूप लाइटिंग असते, खूप फ्लॅशेस असतात, तुमचा मागे एलईडी असते. सो तुम्हाला असा काहीतरी कलर चूज करायचा असतो जो त्या सगळ्यामधून उठून दिसतो. विच इज वाय यू विल सी की जेव्हा फोटोशूटचं स्टायलिंग असतं, सॉरी अवॉर्ड शोचं स्टायलिंग असतं, त्यावेळेला पीपल जनरली सिलेक्ट वन सॉलिड कलर. ती लोक मल्टी कलर्स मध्ये जात नाहीत. दे आर युजली ब्लॅक, मरून, ब्लू, व्हाईट, असा एक सॉलिड कलरच यूज केला जातो कारण तोच प्रामुख्याने दिसतो. किंवा आजकाल लोक एक्सपेरिमेंट करतात. दे आर वेअरिंग ग्लिटर, दे आर वेअरिंग स्पार्कल, दे आर वेअरिंग डिफरंट पॅटर्न्स, कारण काहीतरी दिसू दे. कारण अवॉर्ड शोज मेजरली रात्री असतात किंवा इनडोअर्स असतात आणि त्यामध्ये लाइटिंग खूप असते. विच इज वाय यू कॅनॉट एक्सपेरिमेंट अ लॉट वेन यू आर स्टायलिंग समवन फॉर एन अवॉर्ड शो. यू हॅव टू स्टिक टू युअर बेसिक्स आणि तुम्हाला तेच करायचं असतं. फॅशन शूट मध्ये यू कॅन लाईक द स्काय इज द लिमिट. तुम्हाला हवं ते करू शकता. तुम्ही बॅकग्राऊंड तुम्हाला जे हवं ते चूज करू शकता. लाइटिंग तुम्हाला हवी तशी ऍडजस्ट करू शकता. हेअर मेकअप मध्ये एक्सपेरिमेंट करू शकता. फुटवेअर, एव्हरीथिंग. म्हणजे तुम्ही जे हवं ते करू शकता. नथिंग दॅट यू कॅनॉट डू इन अ फॅशन. सो हा डिफरन्स आहे. अजून एक प्रश्न आहे श्रुती पोद्दारचा, इफ नॉट स्टायलिंग देन व्हॉट वुड यू हॅव चोजन इन फॅशन इटसेल्फ? इफ नॉट स्टायलिंग. आय डोंट नो यार. शी नेवर थॉट ओनली अबाउट इट. तिने कधी सेकंड गेसच दिला नाही. नाही, का माहितीये, मी बाकीच्या गोष्टी करून बघितल्यात. मी हा. डिझायनिंग करून बघितलंय, त्यामुळे मला माहितीये मला ते नाही आवडत. मी एका गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करून बघितलंय. जे लोक जनरली करतात कॉलेज पास आउट नंतर, पीपल वॉन्ट टू वर्क इन अ क्रिएटिव्ह गारमेंट फॅक्टरी, ज्याच्यामध्ये डिझायनिंग पासून एका प्रोडक्ट पर्यंत सगळंच तुम्हाला शिकायला मिळतं. मी तेही करून बघितलंय. मी मर्चंडायझिंग करून बघितलंय. मी व्हिज्युअल मर्चंडायझिंग करून बघितलंय. मला काहीच आवडत नाही. सो ते सगळं केल्यानंतर मी असं हे रिअलाइज केलं की मला हे आवडतं. सो आय डोंट नो यार, इट्स नॉट दिस. आय ओके, थिंक सो आय विल. हा. काल जो आपण पोल स्टोरीमध्ये टाकलेला त्याच्यामधून अमेय हुलिकचं एक क्वेश्चन आहे की एनी स्पेसिफिक थिंग यू हॅव इन माइंड वाईल स्टायलिंग अमेय वाघ? की त्याला गरम होणार नाही. त्याचा ओके. एक प्रॉब्लेम आहे अमेयाचा की
त्याला त्याचा कम्फर्ट खूप महत्वाचा आहे. त्याला त्याचे कपडे घातल्यानंतर आय थिंक जनरली लोकांचा असतो, पण त्याची खूप चिडचिड होते जर त्याने खूप आउट ऑफ द बॉक्स असं काहीतरी घातलंय जे दिसतंय खूप भारी, पण जर त्याला घातल्यावर इरिटेशन झालं ना, तर देन मग मी नाही थांबत त्याच्यासोबत. मग मी कारण तो मला सांगेल की आपणही नको, आपण काहीतरी वेगळं करूया. पण त्याला खूप इरिटेशन होतं जर त्याला खूप गरम झालं किंवा खूप खूप कम्फर्टेबल अनकम्फर्टेबल नसतं ते. ना. आणि हा 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 आय हा थिंक अनकम्फर्टेबल इज अनकम्फर्टेबल. द वर्ड. आणि गरमी गरमी आय थिंक इज द वर्ड. राईट. त्याला असे कपडे नाही आवडत ज्याच्यामध्ये त्याला गरमी, आणि त्याला ऑलमोस्ट सगळ्या कपड्यांमध्ये गरमी. हाऊ इज तो आय आस्क यू लाईक म्हणजे अमय बरोबर तर फार काम केलंय बट हाऊ इज हाऊ वॉज एक्सपिरियन्स स्टायलिंग लेट्स से सिद्धार्थ चांदेकर, ललित फॉर दॅट मॅटर, कसा होता एक्सपिरियन्स? ललित बरोबर पण खूप कमाल होता, कारण त्यांनी मला जेव्हा मी पहिल्यांदा भेटलेलो, मी त्याला आनंदी गोपाळच्या प्रमोशन्सला स्टाईल केलंय. ऑल्सो ही इज नॉट अ व्हेरी कमर्शियल पर्सन. त्याचं तो व्हॉट्सअपवरही नाही, म्हणजे तो राईट. इतका अलूफ आणि इतका इन हिज ओन पर्सनल झोन ऑल द टाइम असा आहे. पण जेव्हा मी भेटलेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं की तुला जे वाटतं आपण ते करूया, कारण मला एक्सपेरिमेंट करायचंय. आय वॉन्ट टू लुक डिफरंट. दिस फिल्म इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. अँड वॉट ऑफ फिल्म, मलाही ती खूप आवडलेली. सो पण आम्ही त्यावेळेला एक कॉन्टेम्पररी झोन घेतलेला त्याच्यामध्ये, कारण ही प्लेड अ विंटेज कॅरेक्टर. तो आम्ही खूपच एकदम वेस्टर्न न जाता आम्ही एक कंटेम्पररी काहीतरी वी हॅड फाउंड अ मिडल ग्राउंड, ज्याच्यामध्ये एक ट्रेडिशनल झोन होता आणि वेस्टर्न झोन पण होता. तो त्याच्याबरोबर काम करताना खूप धमाल आली. ऍक्च्युली त्याच्याबरोबर एक फोटोशूट पण केलेलं आम्ही. तो ही इज व्हेरी फनी, व्हेरी विटी टू बी विथ. कंटाळा येत नाही. आय थिंक जेवढ्या पण लोकांबरोबर मी काम केलं ना, त्यांच्याबद्दल मी हे खूप सांगेन की आय हॅव ऑलवेज मॅनेज्ड अँड हॅव बीन लकी टू वर्क विथ पीपल जे बोरिंग नाही आहे. ज्यांच्यावर अच्छा. काम करताना त्यांच्यावर काम करताना जेन्युइनली मजा आली. बऱ्याच वेळेला डिसिजन्स वर नॉट द सेम. मी जे सांगितलंय तेच त्यांनी घातलंय असं नाहीये. मलाही कधी खूप वेळेला असं होतं की मला एक बॅक स्टेप घ्यायला लागते. मला बघावं लागतं की माझा ऍक्टर कम्फर्टेबल नाहीये त्या गोष्टीमध्ये, आणि इट शोज यार. कॅमेरामध्ये सगळंच दिसतं. यू कॅनॉट हाईड एनिथिंग फ्रॉम दॅट ऑब्जेक्ट. सो मला वाटतं की मला प्रत्येक वेळेला हे बघायचं असतं की माझा ऍक्टर कम्फर्टेबल आहे ना. हाऊ इज ही कॅरिंग, ही और शी, हाऊ आर दे कॅरिंग दॅट आउटफिट. सिद्धार्थ बरोबर सिद्धार्थ ऐकतो. सगळेच ऐकतात. नाही, मला वाटतं तुझं ह्या लोकांना विचारशील ना, जे खोटं आहे ती लोक असं म्हणतील की शिवानी खूप डॉमिनेट करते आणि शिवानी खूप त्रास देते. आमच्याकडे संस्कृती पण हे तुला सांगेल, मिताली हे तुला सांगेल, अम्य आय डोंट नो, आय होप नॉट, की की खूप डॉमिनेट करते, ऐकत नाही वगैरे. कारण त्यांचे हे जनरली कंप्लेंट्स असतात माझ्याकडे की आमचं पण जरा कधीतरी ऐक किंवा पण what I think is if you want to look different, there's a price you have to pay. राईट. You have to come out of the comfort zone. You have to do things which people have not done. मगच तुम्ही वेगळे दिसता. मग तुम्ही वेगळे कसं दिसता? जर तुम्ही एक बेसिक टी शर्ट आणि ब्लेझर किंवा टी शर्ट आणि जॅकेट आणि डेनिम घातले तर तुम्ही वेगळे नाही दिसणार. एव्हरीबडी इज लिटरली वेअरिंग द सेम थिंग. Then what are you doing which what people have not done? राईट. So it's a challenge, I think. नवीन नवीन गोष्टी एकतर मुळात त्याचा विचार करणं, त्यानंतर ते अवेलेबल करून देणं, राईट. आणि मोर दॅन एनिथिंग तुमच्या ऍक्टरला कन्व्हिन्स करणं की हे तुम्हाला चांगलं दिसेल आणि हे दिस इज व्हॉट पीपल हॅव नॉट डन. ऑल्सो आय थिंक ना हा डिफरन्स आहे मराठी आणि हिंदीमध्ये, की हळूहळू तो चेंज घडतोय. पण प्रेरणा, मला माहितीये यू वॉन्टेड मी टू से दिस, की
की लोक किंवा ऍक्टर्स मी म्हणेन, दे आर व्हेरी, आय डोंट नो, अनशॉरिटी तर भरभरून आहे आपल्याकडे, की माहित नाही लोक एक्सेप्ट करतील की नाही, किंवा चांगलं दिसेल की नाही, किंवा कॉमेंट्स काय येतील, किंवा यु नो ऑल दिस अनशॉरिटी. आणि हे काय होतं, जेव्हा तुमच्या डोक्यात येतं ऍज अन ऍक्टर, तेव्हा त्यांना, आय डोंट नो इफ दे रिअलाइज इट, की तुमच्या टीमवर पण हेच प्रेशर Effect. असतं, बरोबर आहे. अफेक्ट होतं. करेक्ट, हे तुमच्या टीमवर अफेक्ट होतं, की त्यांना पण एक अनशॉरिटी त्यांच्या डोक्यात पण येते, की यार मी हे एवढे मेहनत करते, पण हे कसं, हाऊ विल इट ऑल कम टुगेदर. सो आय थिंक ते पण खूप गरजेचं असतं. यू ऑल बिंग ऑन द सेम पेज इज व्हेरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रू. या, इट इज. And Rasika Sunil has commented, proud of you girls. असं तिने. Thank you. थँक्यू सो मच. आय एम प्राऊड टू डू दिस टुडे. मी कधीच केलं नसतं हे. मी हे स्वतःहून कधीच केलं नसतं. ओके, Yes. सो अजून काही प्रश्न ऋतुजाचा आहे? पुन्हा एक, हो आहे, ऋतुजाचा एक क्वेश्चन आहे, खूप छान आहे. व्हॉट इज युअर होमवर्क वेन यू आर नॉट वर्किंग ऑन सेट्स? लाईक आता काय करताय? I think I'm always on social media sites, or I am always reading. म्हणजे ना मला माझ्या एका असिस्टंटने मला सांगितलेलं, की मी इतकं सगळं वाचत असते ना, की माझा हात नेहमी असाच असतो, असाच. तर ती मला म्हणाली, की "सोनाली, तू झोपेत पण कधी कधी असंच करत राहशील, तू सतत काय." सो आय थिंक वन, मला 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 वाचनाची खूप आवड आहे. आय एम Right. I read a lot of murder mysteries, but if I am not doing that, I think in terms of fashion, माझा homework basic हा असतो, की what is the new thing that is happening in fashion. Designers काय नवीन करतायत, किंवा actors काय experiment करतायत, किंवा what are the new things or different things that you can do. काय होतं ना, when you are doing this, a lot of times तुमचं असं होतं, की you go through one style and then you realize की हो, this is something that I can do with my actor. True. You know, हा पॅटर्न किंवा ही स्टाईल माझ्या ऍक्टरवर चांगली दिसेल. बरोबर. What, how much ever actors that you're working with, बरोबर. किंवा this look will be carried amazingly by this one character that I can. कधी माझ्या लाईफ मध्ये जर मला या कॅरेक्टरला स्टाईल करायचं झालं, तर हा एलिमेंट मी युज करू शकते. एखादी छोटी गोष्ट पण असू शकते, समथिंग एज बेसिक एज अ इयरिंग. लोक ना ऍक्सेसरीज कडे लक्ष देत नाहीत फार, राईट. कपड्यांकडे आणि फुटवेअरकडे कारण कम्फर्ट झोन असतो. सगळ्यांना बरोबर. हिल्स जमत नाहीत किंवा वेजेस जमत नाहीत, मलाही हिल्स जमत नाहीत. पण ऍज अन ऍक्टर आय थिंक यू हॅव टू डू इट. राईट. आय थिंक मी मितालीला हे खूप प्रामुख्याने सांगते, की शी इज अ कम्प्लीट स्नीकर पर्सन. So as an actor, you have to not only concentrate on your outfit, but also तुमच्या आउटफिट बरोबर तुम्ही काय ऍज अ स्टेटमेंट ऍड करताय. मला पर्सनली आय लाईक ऑन नो ऍक्सेसरी लुक, कारण आय थिंक अ लॉट ऑफ टाइम्स ते तुमच्या लुक मधून बऱ्याच गोष्टी स्टील पण करतात. But if you add the right amount of accessory, only rings maybe someday, or maybe only earrings, or maybe only your nose pin, किंवा what makeup also you do. So I think हा माझा एक बेसिक होमवर्क असतो, की मी बघत असते, सतत मी वाचत असते, सतत रील्स पण बघते. मी खूप रील्स बघते. गॉड, आय एम गिल्टी. मी रील्स बघते आणि मी ते सगळ्यांना पाठवतही असते. सो दॅट इज व्हॉट आय डू in my free time, and I eat. You eat. Absolutely. Yes. Yes. रोहितचं असं म्हणणं आहे, फ्रॉम न्यू जनरेशन ऑफ आर्टिस्ट इन मराठी, हु इज दॅट वन आर्टिस्ट यू वुड, what is this, bet with respect to fashion? I didn't understand what he meant by that. Where is the question? Maybe I will. थोडंसं वर scroll कर. From new generation of artists in Marathi, who is like one artist who would bet with in respect to fashion.
आ मला नावं सांग ना प्रेरणा. नाव There's Vaidehi, there's Shubhankar Tavade, there's Abhinay Berde, Akash नाही, Thokar. खूप They all लोकांना are ना मी young. हा ऑफकोर्स मी बऱ्याच या आर्टिस्टना अपार्ट फ्रॉम आय थिंक शुभंकर मी पर्सनली कोणाला ओळखत नाही. हम्म. बट मला वैदेहीचा चेहरा खूप आवडतो. गोड आहे खूप. मला ती बरोबर. खूप गोड गोंडस अशी एक गुड गर्ल वाटते ती मला. तर बट आय डोंट थिंक आय आय इफ देर इज एनीबडी दॅट आय वुड नो बेट फॅशन ऑन. आय थिंक एव्हरीबडी हॅज देअर ओन स्टाईल. हे जे पण नवीन जनरेशन आहे. ऑल्सो आय थिंक नवीन नवीन जनरेशन म्हणजे आपण काय हो. म्हातारे नाही होत. आपण पण नाही त्याच जनरेशन म्हणजे हो व्हॉट हो इज हो दिस. हो हो. पण मला असं वाटतं की people generally don't have only one style. म्हणजे हम्म. माझी पण एक एक गो टू स्टाईल असतेच प्रत्येकाची. पण पण मी रोज रोज जीन्स आणि टी शर्ट नाही घालणार. बरोबर. किंवा तूही आपण रोज सेम कपडे नाही घालत. बरोबर. तो बरोबर. प्रत्येकाचं एक वेगळं आय थिंक की मला आज हे घालावं असं वाटतंय कारण मी त्या ऍक्टरला बघितलं किंवा मी त्या फिल्म मध्ये बघितलं किंवा मी हे जॅकेट बघितलं जे खूप ट्रेंडिंग आहे तर मला हे जॅकेट घालायचं. सो आय थिंक विथ न्यू जनरेशन विथ ऑल ऑफ अस आय थिंक it is changing. It is very fast, very quick. Right. That is what I think I would love to say about our generation is we don't stick on one thing. आपण खूप एक्सपेरिमेंटिव्ह आहोत. आपण खूप we are very fast. I like that. Exactly. Shreyasi is saying, I love your styling, big fan Shivani. Thank you. Thanks, Ashtu. Oh, Shirsi. Hi, Shirsi. She is Uh, my creator. Huh. oh, Pooja म्हणते, Shivani ma'am, your favorite brand. It's too confusing in malls from where to shop. Personally, I do not shop from brand. I am not a brand person. I am a complete street fashion. Right. You will always find me at Hill Road, majorly on Hill Road or Colaba. कारण मी मी स्वतःसाठी आय बिलीव्ह इन क्वांटिटी अँड नॉट इन क्वालिटी. त्यामुळे माझ्याकडे खूप कपडे आहेत पण मी ते 5 महिन्यांपेक्षा जास्त नाही वापरत कारण नाही वापरू शकत. बट प्रोफेशनली आय वुड से आय कॅनॉट टेक दॅट डिसिजन कारण वेन आम्ही जेव्हा सोर्स करतो तेव्हा आम्ही कॅरेक्टर वाईज किंवा ऍक्टर वाईज ऑलमोस्ट सगळ्या ब्रँड्स मधून सोर्स करतो. बट आय नो वाय शी इज आस्किंग मी दॅट. सो आय थिंक जर तुम्हाला तुमच्या गो टू कपड्यांसाठी जर कधी शॉपिंग करायची असेल तर मला असं वाटतं की पॅन्टलून्स वेस्ट साईड. ओ माय गॉड आय रिअली लाईक वेस्ट साईड. खूप खूप कमाल कपडे असतात त्यांच्याकडे. इंडियन पण त्यांच्याकडे खूप चांगले ब्रँड्स आहेत. नुऑन इज गुड. पण जर तुम्हाला सगळंच हवं असेल अंडर वन रूफ तर आय थिंक पॅन्टलून्स इज गुड. अँड Okay. वेस्ट साईड आय थिंक या Okay. अफोर्डेबल. ओके. अमितचा क्वेश्चन आहे, वेन यू गेट टू नो लाईक त्यांना एखाद्या ऍक्टरला तुम्हाला स्टाईल करायचंय, सो हाऊ डू यू स्टार्ट, लाईक व्हॉट इज युअर प्रोसेस? तू सुरुवात कुठून करते जेव्हा कोणी अप्रोच झालं की हे style? माझा सगळ्यात पहिला प्रश्न असतो व्हॉट इज द कलर दॅट यू डोंट लाईक. मी सगळ्यात पहिले हाच प्रश्न विचारते. आणि दुसरं म्हणजे व्हॉट इज इट दॅट यू वॉन्ट टू अचीव्ह फ्रॉम दिस लुक. कारण कारण कपडे ही अशी गोष्ट आहे ना ज्याचं प्रत्येकाचं एक म्हणणं असतं कपड्यांबद्दल. म्हणजे जर तुला एक व्हाईट टी शर्ट आवडतंय तर मी तुला नाही सांगू शकत की अरे तुला हे का आवडतं, याच्यामध्ये काहीच नाही. तुला आवडतं तर मी त्याच्याबद्दल काहीच नाही बोलू बरोबर. शकत. बरोबर. तो कपडे हे खूप सब्जेक्टिव्ह आहेत. पण आय थिंक मी मी हे विचारते की तुम्हाला या लुक मधून काय अचीव्ह करायचं, बिकॉज देर इज अ रिझन दॅट यू हायरिंग. एका स्टायलिस्टला जेव्हा तुम्ही हायर करता तेव्हा त्यांची पण एक विजन असते आणि तुमची विजन असते. तो त्यानंतर मी बघते, रिसर्च करते की त्यांनी आधी कुठले कपडे घातलेत किंवा कुठला लुक त्यांनी ऑलरेडी केलाय किंवा कुठले डिझायनर्स त्यांनी ऑलरेडी दे बोन कुठल्या डिझायनरचे कपडे त्यांनी ऑलरेडी घातलेत. सो दॅट मी रिपीट नाही करणार ते. सो दॅट
मी त्यांच्यासाठी वेगळ्या डिझायनर्सला अप्रोच करेन किंवा वेगळा लुकचा रेफरन्सेस त्यांना पाठवेन. ऑल्सो मला एक खूप सांगायचं आहे दॅट यू दिस इज फॉर एव्हरीबडी. आय थिंक वेन आय सेंड यू अ रेफरन्स पिक्चर, इट इज अ रेफरन्स. तो दॅट तुम्ही तसे नाही दिसणार आहात. तुम्हाला कारण तो माणूस किंवा ती व्यक्ती त्यांचं स्किन टोन, त्यांची पोझिंग किंवा त्यांची बॉडी लँग्वेज किंवा त्यांची बॉडी टाईप इज व्हेरी डिफरंट फ्रॉम युअर्स. सो त्या इन दॅट मोमेंट तो रेफरन्स मी कुठल्या गोष्टीसाठी पाठवते हा पण महत्वाचा आहे. सो आय थिंक कुठल्याही ऍक्टरला जेव्हा तुम्ही स्टाईल करताय ना, तुमचा बेसिक होमवर्क हा असला पाहिजे की त्यांनी आधी काय केलंय, आधी ते कसे दिसलेत आणि आता त्यांना ह्यामधून काय वेगळं करायचंय किंवा काय वेगळं करता येईल, त्यांचा कम्फर्ट काय, त्यांना कसं दिसलं जाईल. मग दॅट इज त्याच्यानंतर तुमची विजन तुम्ही कामाला आणू शकता. अश्विनी कोचरेकर, विचार तुझा वर्स्ट आणि बेस्ट एक्सपिरियन्स सांग ना, ऐकायला आवडेल. यू डोंट वॉन्ट टू नो माय वर्स्ट एक्सपिरियन्स, कारण तो खूपच खराब आहे. मी तो नाही सांगू शकत. पण बेस्ट इज आय थिंक जेव्हा आम्हाला मोस्ट स्टायलिश अवॉर्ड मिळालं. आय थिंक सारथी लागल्यासारखं वाटलं मला, कारण त्याला त्याआधी कधीच मिळालं नव्हतं आणि त्यानंतर त्याला 2दा मिळालं. सो ऑल्सो अम्याला स्टाईल केल्यानंतर ना मला खूप लोकांचे मेसेजेस आले फ्रॉम द फ्रेटर्निटी की आम्ही अम्याला असं कधी बघितलं नाही. ऑल्सो मी अम्याबद्दल असं खूप सांगते कारण अम्या वॉज माय फर्स्ट मेल ऍक्टर ज्याला मी स्टाईल केलं. फिमेल ऍक्टर्सना स्टाईल करणं कम्पॅरेटिव्हली इझी असतं. मेल ऍक्टर्सना स्टाईल करणं डिफिकल्ट असतं. वन, कारण मेल डिझायनर्स सोर्स करणं इज डिफिकल्ट इन मराठी फ्रेटर्निटी. मराठी फिमेल ऍक्टर्स साठी खूप डिझायनर्स अवेलेबल असतात. सॅडली मेल्स साठी तेवढे नसतात. सो मला वाटतं दॅट वॉज माय बेस्ट फीलिंग की यार आय फेल्ट दॅट आय डन समथिंग गुड इन माय आर्ट दॅट आय डू. आणि अशू आय नो काय वाटते. आय थिंक ती वर्स्ट साठी बोलते. ती विचारते फिल्म्स कधी करते. मला करायचंय यार. अशू तुझ्याकडे पण खूप जर सारी काही करते असेल. ती हिंदीमध्ये. आपण तिला बोलायला सांगू. आशू, ओ माय मग गॉड. खूप हिंदी फिल्म्स करते ती सध्या. वाव, मला करायचंय यार फिल्म्स. मी आय वॉज इन टॉक्स विथ लॉट ऑफ समीर सरांना पण मी किती वेळा सांगितलंय की मला फिल्म करायचंय तुमच्या बरोबर. पण मला खूप लोकांनी असंही सांगितलंय की मराठीमध्ये त्यांना असं वाटतं की मी खूप ग्लॅमर काम करते किंवा केलंय. आणि आपल्या मराठी फिल्म फार ग्लॅमर नसतात. सो पण जोपर्यंत मी करणार नाही तोपर्यंत तुम्हाला आणि मला दोघांनाही कळणार नाही की मला ते करता येतं की नाही करता येत. सो आय थिंक ती एक अपॉर्च्युनिटी मिळणं खूप गरजेचं आहे सध्या. मला फिल्म्स करायचे. मला फिल्म किंवा एक वेब शो जो मी केलाय, पण खूप आवडेल मला करायला. फिल्मचा एक्सपिरियन्स खूप वेगळा असतो. मी सांगू शकते कारण मी असिस्ट केलाय एका फिल्म मध्ये. तर तो एक वेगळाच, आय शुअर प्रेरणा तुला माहित असेल की तो एक वेगळाच अनुभव असतो. एक वेगळीच मजा, वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी असते. ओके, ऋतुजाचा पुन्हा वैष्णवी, प्रश्न अजून आहे. कोणाचे प्रश्न डीएम आले होते आपल्याला? हो, आपल्याला डीएम मध्ये कालच्या स्टोरी रिलेटेड एक होता की स्कोप ऑफ फॅशन स्टायलिंग स्मॉलर सिटीज, असा हा राधिकाचा क्वेश्चन होता. There is no scope. Smaller cities तर जाऊच दे. A city as good as Pune also does not have a lot of fashion, opportunities. I know because माझे खूप जवळचे फ्रेंड्स आहेत जे पुण्याला राहतात फॅशन मधले, who are not a part of the fraternity, जे
ज्यांना जनरल एका डिझायनर कडे किंवा एका गार्मेंट फॅक्टरीमध्ये काम करायचं, पण तिकडे ते ऑपॉर्च्युनिटीजच नाही, म्हणजे नाही आहेत. आय डोंट नो वाय. बाकीचे स्मॉलर सिटीज बद्दल तर मी कायच बोलू, म्हणजे मला फार माहिती नाहीये. नाशिक किंवा कुठले आहेत बाकीचे स्मॉलर सिटीज, गिव्ह मी एन एक्झाम्पल. मला फार पुणे वॉज नॉट अ स्मॉल सिटी, बट आय थिंक All are equal. बट देर आर नन, म्हणजे नाही आहेत ऑपॉर्च्युनिटीज. Right. सॉरी. मला जे जे काही आपले व्ह्युअर्स आहेत आता त्यांना मी हेही सांगेल की शिवानीने सिरियल केले आहेत, रियालिटी शो केलेत, सगळं केलंय. तिने अजून एक रियालिटी शो साठी स्टायलिंग केली होती लास्ट 2019, दॅट इज बिग बॉस मराठी सीझन 2, एका कंटेस्टंट साठी. आणि तिने अप्रतिम काम केलं होतं ते. आय हॅव सीन हाऊ मच हार्डवर्क शी हॅड पुट इन, आणि खूप चांगला रिस्पॉन्स आला होता. आणि मी हे बोलते कारण की बिग बॉस सीझन 3 लवकरच येतोय, सो आपण त्याचीही तयारी करू शकतो. पण अगेन तेही आय एम शुअर बिग बॉसचे खूप व्ह्युअर्स आहेत, खूप हो जास्त व्ह्युअर्स आहेत. हो मला लोकांना तेही वाटतं, मला खूप चीड येते जेव्हा लोकांना वाटतं की अरे किती सोपं आहे यार, आय सगळ्यांना नो आय जमतं. नो ऑफकोर्स मला खूप ऑफकोर्स. चीड येते, कारण हे अजिबात सोपं नाही. तो तर बिग बॉसचा विषय काढलाच म्हणून मला ते नॉस्टॅल्जिया झाला. तो एक सतत जे काही प्रेशर होतं, राईट राईट. it was very difficult, guys. Styling for, I think that was one of the most difficult part of of my career, whatever that I've had. It was very demanding. It was very hectic, राईट. and it was very tough. या या बट देन द रिझल्ट वॉज अमेझिंग. आय Yeah, थिंक yeah, yeah. जेवढं मला पण बरेच मीडियावाल्यांनीही जो रिस्पॉन्स दिला होता तो खूप छान होता. आणि जे काही तू हार्डवर्क पुट इन केले, सो एक त्याचा चांगला रिस्पॉन्स मिळाला. सो आय थिंक सो दॅट दॅट हॅपीनेस इवन यू एक्सपिरियन्स्ड अँड आय एक्सपिरियन्स्ड I इट. think हे सगळं आहेच, म्हणजे लोक प्रेस करतात किंवा राईट अं, किंवा नाही करत. राईट पण मला असं वाटतं की अपॉर्च्युनिटी मिळणं खूप गरजेचं आहे. राईट. म्हणजे आय एम शुअर खूप बाहेर लोक आहेत ज्यांना हो ज्यांना अपॉर्च्युनिटी नाही मिळत, आणि आय हो फील व्हेरी ब्लेस्ड, हो. ग्रेटफुल आणि लकी की राईट आय हॅव टू टेल दिस की सगळ्यात पहिले जेव्हा मी डिसाईड केलं की मला मराठीमध्ये काम करायचं, मी प्रेरणाला मेसेज केलेला, आणि प्रेरणाने एक माझा मोठा इंटरव्ह्यू घेतलेला मेसेजेसवर, व्हॉट्सअपवर, की तू काय करतेस आणि तू काय शिकलीये, जरा मला सांग वगैरे वगैरे. पण प्रेरणाचा कॉन्टॅक्ट मिळवणं पण खूप डिफिकल्ट होतं. मग खूप लोकांना मेसेज करून 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 इकडून तिकडून मग मला प्रेरणाचा मेसेज कॉन्टॅक्ट मिळालेला, आणि मग मी प्रेरणाला मेसेज केलेला. सो आय थिंक तिने पण खूप चांगली लोक मिळणं किंवा चांगले कॉन्टॅक्ट क्रिएट करणं, ते मेंटेन करणं आणि ते राईट ऑपॉर्च्युनिटी मिळणं इज व्हेरी डिफिकल्ट. राईट. आय थिंक जर मी मॅड केलं नसतं तर मे बी ट्रू आम्या ट्रू बरोबर ट्रू कधी ओळख झाली नसती. ट्रू आम्या ट्रू. बरोबर कधी ओळख झाली नसती तर मे बी पुढे त्या गोष्टी कधी घडल्या नसत्या. बरोबर बरोबर बरोबर. सो आय थिंक ते पण खूप महत्वाचं आहे. आय मीन यू हॅव टू वर्क हार्ड इन एव्हरी वर्क दॅट यू डू, इन एव्हरी जॉब दॅट यू डू. राईट पण आय राईट. थिंक ते ऑपॉर्च्युनिटी मिळणं आणि चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळणं हे खूप मोठी गोष्ट आहे, महत्वाचं. बरोबर. खूप महत्वाचं आहे. आय थिंक आपण एक तासभर तरी गप्पा मारली आणि हे कंटिन्यू राहूच शकतं जर आपण एव्हरी ऍक्टर बद्दल बसलो सांगायला लोकांना की कसं असतं, काय एक्सपिरियन्स असतं. आय थिंक सो आपण भक्तीने काय विचारलं? हा, भक्ती इज हाऊ यू मॅनेज टू वर्क इन शॉर्ट टाइम, ॲज शी ऑलवेज डज, अँड मोस्टली हर वर्क इज ऑलवेज ऑन द लास्ट मिनिट. I have this complaint. या I have this complaint from so many people. की जर तुमचा उद्या इव्हेंट आहे संध्याकाळी तर तुम्ही मला आज मेसेज नका करू. राईट 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 राईट. I do not always manage to work in short span of time, but mostly I do because I think it is a part of my job. Also, I think with experience you learn की तुम्हाला
करावं लागतं. दुसरा काही ऑप्शन There's no option. यू इदर आय टिल नाव मला वाटतं मी अजूनपर्यंत कुठल्या Oh my God, मी कधी कोणाला नाही नाही म्हणाले. आय थिंक मी केलंय, मी मॅनेज केलंय. मे बी ते तेवढं भारी नाही झालंय. पण मी कधी नाही नाही म्हणाले. आय हॅव ऑलवेज ट्राईड अँड डू माय बेस्ट. ऑल्सो काय होतं ना, जेव्हा तुम्ही खूप कमी वेळामध्ये काम करता ना, तेव्हा तुमचं वर्क क्वालिटी ऑफ वर्क ऑल्सो अफेक्ट अ लॉट. True. So I think it is not very healthy to work in short span of time. I always keep saying this to people that I work with की प्लीज मला थोडा वेळ द्या, म्हणजे Well, मी माझ्याकडून पण मी प्रिपेअर होईन किंवा आपण अजून काहीतरी चांगलं करू शकू. अँड ऑल्सो आय हॅव अ लाईफ. yeah, yeah, So absolutely. I can be busy with my own thing also. असिस्टंटचं नक्की काय काम असतं? ऋता असं तिचं नाव आहे, आय गेस. असिस्टंटचं काम असतं, माझं काम थोडंसं करायला. असिस्टंटचं काम असतं कोऑर्डिनेट करणं, डिझायनर्सशी बोलणं, त्यांना कॉन्टॅक्ट करणं, ऍक्टर्स बरोबर ऍक्टर्सच्या घरी जाऊन त्यांचे ट्रायल्स घेणं, आउटफिट पोहोचवणं, कुरिअर्स करणं, आणि आणि आय थिंक मोर देन एनिथिंग assistant should be willing to work. Right. मला असे I've had so many assistants जे who after a certain point stop picking up your call. You have to know की या fraternity मध्ये किंवा स्टायलिंग मध्ये there is no time that you have Right. to Right. तुम्ही कामच करत असता. तुम्हाला जर मी फोन केला तुम्हाला 10:30 वाजता, so you are answerable to me. Exactly. Exactly. So I think you have to be on your toes, you have to be fast, you have to be quick, you have to be, if you're not intelligent, make sure you're not dumb. I think I Right. think I think that is what as an assistant you have to do. Bhakti So says you yeah. always inspire me. Thank you. More power to you. And Miss Mess is saying, love your work. I am also a fashion stylist. So Would love to fashion assist you. style. नक्की Also opportunity people आहेच. who, yeah, exactly. आता सगळं बंद आहे, कोणी काम करत नाहीये, unfortunately. Also I have a team already. I पण there will be of course a requirement आणि त्यावेळेला I will obviously need people Yes. and I will message, call, mail or reply to you. Great. So, जसं आपण we are about to end this session. काय सांगशील तू, म्हणजे हा क्वेश्चन ह्यासाठी की तुला जसं खूप प्रश्न येत आहेत, दे वॉन्ट टू बी युअर असिस्टंट और वॉट एव्हर इट इज, खूप आहेत जे दे आर लुकिंग अप टू यू. सो व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू टेल दोज जे ऍस्पिरेशन्स आहेत, ज्यांना जे तुला इन्स्पिरेशन म्हणून मानतात, सो त्यांच्यासाठी तू काय ऍडवाइस देशील, किंवा दिस एंटायर लॉकडाऊन व्हॉट शुड दे डू, अँड काय स्टडी केलं पाहिजे त्यांनी, इन शॉर्ट काय मेसेज आहे तुझं त्यांच्यासाठी? I think in this lockdown you cannot do anything more than researching. बऱ्याच वेळेला असं होतं जेव्हा आपण कॉलेजमध्ये असतो, आपण जेव्हा असाइनमेंट करत असतो किंवा आपण जेव्हा कामही करत असतो तेव्हा आपण स्वतःला आणि दुसऱ्यांना पण हेच बोलत असतो की यार मला ह्या गोष्टी करायच्या आहेत इन टर्म्स ऑफ माय फील्ड, पण मला वेळच नाही. मीच हे किती वेळेला लोकांना किंवा स्वतःला पण सांगते की मला हे मला ही डॉक्युमेंटरी बघायची आहे फॅशन बद्दल, किंवा मला ही फिल्म बघायची आहे ज्याच्यामध्ये खूप कमाल कपडे आहेत. फॉर एक्झाम्पल क्राऊन फॉर दॅट मॅटर, इट्स अ लॉंग सिरीज बट द कॉस्ट्युम्स आर अमेझिंग. मी एक गोष्ट सांगेन लोकांना बघायला, प्लीज वॉच शिट्स क्रीक. if you are studying fashion, it is amazing. They have amazing outfits. So I think you invest your time not only in reading but also watching. And reading मध्ये
you have to have a sense of imagination. तुम्हाला imagine करायला लागतं. Right. But I think watch also a lot of things. तुमचा अभ्यास वाढवा, तुमचं कॅरेक्टर अनालायझेशन वाढवा, True. लोकांची कॉन्टॅक्ट मध्ये राहा, कारण इट लोक असं विसरतात. तुम्ही कितीही भारी काम केलं असाल त्या मोमेंट मध्ये ते लक्षात राहतं, पण इफ यू आर नॉट कन्सिस्टंट, आय थिंक कन्सिस्टन्सी इज द की. Right. यू हॅव टू बी कन्सिस्टंट, यू हॅव टू कीप डुईंग समथिंग. आणि जर मी हे करू शकते, हॅज whom people did not know for the last 6 years because I thought in my head की माझं काम enough आहे. पण एक वेळ आली जेव्हा मला असं वाटलं की इट इज नॉट इनफ. पीपल Right. हॅव टू नो इट इज बियॉन्ड, बियॉन्ड माय वर्क. पीपल हॅव टू नो हू आय एम. पीपल हॅव टू see me. They have to know what I do. Right. So it is not enough. You have to be consistent. You have to keep working. आणि yeah, that is what I would want to say. I think somebody has asked me something. They are please repeat that series name असं त्यांचं म्हणणं आहे. Schitt's Creek. It is available on Netflix. Its name is Schitt's Creek. SCHITTSCREEK. Schitt's Creek. Truth is, have you ever had any problem with payments? Let's not talk about that. खूपच कॉन्ट्रोवर्शियल आहे हा. Controversial. And yes, of course, yes, I have. It is there But I everywhere, but think it is yeah. everywhere. It is not only here, but I think most of the times I hope it is not genuine. People, लोकांचे आपापले issues असतात, financial crisis असतात, किंवा जे काही. But at the end, it all works out, and if it does not, it does not. It does. आपल्याला आता तुषार गोसावी, तुषार ब्रूड असं त्याचं हँडलचं नाव आहे. ही इज अ कॉन्टेंट क्रिएटर पुण्याचा आहे आणि होपफुली वी माइट सी हिम इन बिग बॉस सीझन 3. आय डोंट नो. Oh. प्लीज नक्की तुषारचे व्हिडिओज बघा, बट हेडफोन लावून बघा. दॅट इज मॅन्डेटरी. Is there a way to deal with it? Like to ask for it? Yeah. I generally don't ask for advances. Yeah. But if you are unsure and if you are working with someone for the first time, I think it's not wrong to ask for an advance. If you think that maybe there will be an issue, or even generally जर तुम्हाला असं वाटतं की मला advance पाहिजे, मला थोडं stress येतं, you can ask. पण I think trust the people that you work with. Yeah. एक opportunities जोपर्यंत आपणच देत नाही, ट्रस्ट बिल्डअप साठी, तोपर्यंत ती नाही होत. आणि एक्सपिरियन्स तर येतो, म्हणजे रिझल्ट तर कळतातच. म्हणजे विश्वास ठेवल्यानंतरच आपल्याला कळतं की नंतर ठेवायचा की नाही ठेवायचा. तो कधी होतंय डिवोर्स चालू, कधी होतंय? लवकरच बापरे. कळेल. आणि किती लोक बघतात ते? अमेयचं फॅन पेज आहे एक, अमेय होलिक म्हणून. त्यांचा एक क्वेश्चन आहे. फर्स्ट ऑफ ऑल, शी इज वंडरफुल, लाईक मीन्स यू वंडरफुल सेलिब्रिटी स्टायलिस्ट. जस्ट अ क्वेश्चन, फ्रॉम वेअर यू गेट सच अ वंडरफुल इन्स्पिरेशन और आयडियाज टू स्टाईल अमेय वाघ? I think the constant pressure that I have, कारण आम्ही सतत बिझी असल्यामुळे आम्ही खूप कमी भेटतो. आय थिंक आम्ही फक्त कामाच्या वेळेला भेटतो. आम्ही असं चिल करायला खूप कमी भेटतो. पण आम्ही भेटल्यावर कामासाठी जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा त्याचं पहिलं वाक्य हे असतं की काय करूया वेगळं. तर त्याच वेळेला मला जर एक प्रेशर येतं की करूया आपण छान करूया. त्यामुळे मला असं वाटतं की इन्स्पिरेशन पेक्षा तुमच्यावर जर पॉझिटिव्ह प्रेशर असेल ना कामाचं, तर इन्स्पिरेशन आपोआप येतं. कारण ते कधी कधी इन्स्पिरेशन नसतंय, कधी कधी गरज असते कामाची पण आणि पैशांची पण. But more than that, I think if you are under the right pressure, if you're working with the right people, uh, it all works out. And I hope all of you receive opportunities and better opportunities. I hope I also receive better opportunities.
बट इट्स ऑल बीन गुड यार. म्हणजे खूप खूप मेहनत लागते. True. खूप खूप जास्त मेहनत. आणि the higher the risk, the higher the rewards. I always say this to everyone, की जोपर्यंत तुम्ही ती रिस्क घेत नाही, जोपर्यंत तुम्ही उडी मारत नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही काय, तुमची पण केपेबिलिटीज काय आहेत. आय थिंक दिस इज समथिंग आय लर्न वर्किंग विथ अमृता. ऑल्सो शी वॉज द फर्स्ट ऍक्टर दॅट आय वर्क विथ. शी, म्हणजे आता जसं मी पुश करते एव्हरी वन टू एक्सपेरिमेंट अँड डू समथिंग डिफरंट, आम्ही दोघी एकमेकींना सतत पुश करायचो की आपण आता वेगळं काय करू शकतो, आता काय हा लुक कसा वेगळा करता येईल, किंवा काय लोकांनी नाही केलंय किंवा लोकांनी नाही बघितलंय मराठीमध्ये, स्पेशली मराठीमध्ये. हिंदीमध्ये तर चालू असतं, लोक करतायतच ना, तिथे कॉम्पिटिशन पण खूप कटथ्रोट आहे. पण मराठीमध्ये ऑल्सो आय फील की एक सेफ हेवन आहे. एक तुम्ही थोडं सेफ आहात. मला माझा खूप कम्फर्ट झोन आहे मराठीमध्ये जे आत्ता पोचलाय, की मी कॉन्फिडेंटली बोलू शकते किंवा काम करू शकते किंवा मी नाही म्हणू शकते खूप लोकांना. आय थिंक इनिशियली तो नसतो. सो जस्ट कीप कीप वर्किंग. आता बिकॉज पॅन्डेमिक आहे आणि तुला यू वर ऑल्सो कोविड पॉझिटिव्ह, सो आय थिंक सो आपण आपला सेशन असाच एंड करूयात की तू कसं, हाऊ डिड यू डील वेन यू वर कोविड पॉझिटिव्ह? तू काय काय केलंस? तू होम क्वारंटाईन होतीस, काय काळजी घेतली, आणि तू लोकांना काय सांगशील की या पॅन्डेमिक मध्ये हाऊ टू कीप देअर माइंड काम? यु नो, मी जेव्हा पॉझिटिव्ह होते त्यावेळेला माझे वडीलही पॉझिटिव्ह होते. आणि त्यांना मी हॉस्पिटलाइज केलेलं. इट वॉज व्हेरी सिरियस. म्हणजे ऑनेस्टली त्यावेळेला माझ्याकडे वेळच नव्हता की मी स्वतःकडे लक्ष देऊ. आणि बिकॉज इट वॉज क्रेझी आउट देअर, RT-PCR चे रिपोर्ट्सच येत नव्हते. म्हणजे माझे तर 2 आठवडे नाही, मला वाटतं 1.5 आठवडा माझे रिझल्ट आलेच नाही. सो आय डिड नॉट नो इफ आय एम पॉझिटिव्ह ऑर आय एम असिम्प्टोमॅटिक. कारण सिम्पटम्स तर होते, सर्दी होती, लॉस ऑफ स्मेल, लॉस ऑफ टेस्ट सगळं होतं. पण मला वाटतं ऍट दॅट टाइम आय स्टे विथ माय फॅमिली. तिथे माझे आई वडील, माझा भाऊ, आम्ही 4 राहतो. आणि माझी आई आणि भावाला काहीच सिम्पटम्स नव्हते. सो त्यावेळेला फाइंडिंग अ बेड, ओ माय गॉड गाईज, I cannot emphasize how difficult it is to find a bed for a person that you love. मी खूप फोन केले, मी खूप लोकांकडे विचारलंय बेडसाठी, कारण माझ्या वडिलांना तेव्हा गरज होती. आणि फायनली लकीली मला एक बेड मिळाला मलाडमध्ये. आणि त्यानंतर मीही त्यांच्याबरोबर, म्हणजे मी पण मलाडमध्ये एका फ्रेंडकडे राहत होते. तो तिथे नव्हता, ते घर रिकामं होतं. So I think it was very difficult. It was the most difficult part that I have been in recently. Emotionally खूप draining होतं, physically तर होतंच. म्हणजे it is something. प्रेरणा, तू पण पॉझिटिव्ह होतीस ना? नाही नाही नाही, तिथे माझ्या काही घरचे सगळे पॉझिटिव्ह होते, घरचे ओनली होते. आय हा वॉज निगेटिव्ह. हा. आणि वैष्णवी, हॅव यू गॉन थ्रू इट? No, no, thankfully. थँकफुली. इट इज व्हेरी डिफिकल्ट. सकाळी उठावं असं नाही वाटत, कारण तुमची स्मेल आणि टेस्ट नाहीये तर काही खावंसं पण नाही वाटत. बिसाइड दॅट इज द टाइम वेन यू हॅव टू इट. कारण तुम्हाला, मी दिवसाला, सकाळ संध्याकाळ मिळून मी दिवसाला 30 गोळ्या खात होते, 30 औषधं घेतली, सिरप वेगळे, आणि सतत स्टीम घेणं किंवा सतत काही ना काय कर. आपण वी आर समवन, आपण कधी स्वतःची एवढी काळजी नाही घेतली. नो, फ्रुट्स आपण दुसऱ्यांना म्हणतो पण आपण कधी खात नाही एवढं. तर ते फ्रुट्स सतत खात राहणं किंवा गरम पाणी पिणं एवढ्या गरमीत बाहेर, इट वॉज व्हेरी इरिटेटिंग. तर आणि मध्ये बाबा पण नव्हते. सो इट वॉज व्हेरी बॅड. आय विल जस्ट से दॅट इट वॉज बॅड. पण आता ही इज ओके. आय एम ऑल्सो ओके. ही इज बॅक होम. आम्ही सगळे घरी आहोत परत. सो प्लीज एव्हरीबडी स्टे होम. Wear a bloody mask when you are out. And yeah,
Just don't step out if you don't have to. राईट राईट. सो थँक्यू शिवानी. इट वॉज फन Thank ऍक्च्युली. you. आपण 1 तासाचं सेशन आपण बऱ्यापैकी छान अजून हो. अर्धा तास वाढवून कव्हर केलाय. आणि आपण हा Yes. सेशन पुन्हा करूयात. आय थिंक लोकांना परत ऐकायला आवडेल नवीन नवीन गोष्टी. अँड काळजी घे तू. अँड लॉट्स ऑफ लव्ह तुम्ही पण फ्रॉम घ्या अस. कारण माझं तर झालंय. मला माहितीये काय येस करायचंय. येस तुम्ही दोघी येस काळजी घ्या. येस. Yes. आम्ही घरी आहोत. वी आर होम. Very. वी आर Yes. सेफ. Yes. Thank you Okay, everyone everybody, for bye. joining. Thank Bye, you. bye, Bye. 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 bye, Bye. 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 Thank Vaishnavi. you. Bye, Bye Vaishnavi. Bye, bye. Prerna. Thank Bye, you. bye. Bye. Thank you. Thank you.